बर, मागच्या लेक्चर मध्ये आपण बोर्स मॉडेल त्याचे ऍडिशनल पॉइंट्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन ॲटमचे एनर्जी लेवल्स, त्यानंतर डिफरंट इमिट झालेले वेव्हलेंथ किंवा डिफरंट इमिट झालेल्या फ्रिक्वेन्सीज त्या एक्सप्लेन केल्या. म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला, लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, डायमंड, बाल्मर, बास्टन, ब्रॅकेट, पण त्या सगळ्या सिरीज आपण डिस्कस केल्या. बरोबर आहे का? हे सगळं आपण डिस्कस केलं. आता बरं, त्यानंतर लास्ट पॉइंट आपला टोटल नंबर ऑफ ट्रान्झिशन. nth हायर ऑर्बिट असेल तर ऑल पॉसिबल जर ट्रान्झिशन विचारात घेतल्या तर टोटल नंबर ऑफ पॉसिबल ट्रान्झिशन आपण कॅल्क्युलेट केल्या. ओके, सो आज आता आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे डेफिनेशन्स विच आर व्हॅलिड फॉर हायड्रोजन लाईक ॲटम. काही डेफिनेशन्स आहेत. ओके, सो डेफिनेशन्स आम्हाला सगळ्या व्यवस्थित लिहून घ्यायचे, लक्षात ठेवायचे, नथिंग एल्स. ओके, सिंपल थिंग. सो काय काय डेफिनेशन्स आहेत ते आपण एक एक लिहून घेणार आणि डिस्कस करणार. ओके, so write down the heading as definitions valid for hydrogen like atom. Definitions valid for hydrogen like atom. Definitions which are valid for hydrogen like atom. Definitions valid for hydrogen like atom. Definitions valid for hydrogen like atom. So these definitions will be applicable to hydrogen as well as all the hydrogen like atoms. Hydrogen like atoms म्हणजे काय? The atoms in which there is only one electron revolving around the nucleus. Those are called as hydrogen like atoms. Number 1, ground state. पहिली definition है ground state. The first definition is for the ground state of the atom or the ion. Ground state. Clear? The lowest energy state of any atom or ion is called ground state of the atom. The lowest energy state of an atom or ion, the lowest energy state of an atom or ion, the lowest energy state of an atom or ion is called ground state of the atom. Is called ground state of the atom. म्हणजे त्याचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी ज्या काय ऑर्बिट्स ऑब्टेन केलेल्या आहेत त्या लोअर ऑर्बिट्स आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठलाही एनर्जी ऍब्सॉर्ब करून हायर ऑर्बिट मध्ये गेलाय का? नाही. इलेक्ट्रॉन एक्साइट झालाय का? नाही. प्रत्येक इलेक्ट्रॉन, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे सगळे कुठे आहेत? त्याच्या बेसिक ऑर्बिट मध्ये आहेत, त्याच्या लोएस्ट पॉसिबल ऑर्बिट मध्ये आहेत. ओके, आता हायड्रोजन लाईक ॲटमचाच विचार करायला लागलं तर हायड्रोजन लाईक ॲटम कडे एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. मग हा एक जो इलेक्ट्रॉन असणार आहे तो फक्त आणि फक्त कुठे असणार आहे? पहिल्या ऑर्बिट मध्ये. तो फक्त आणि फक्त कुठे असणार आहे? पहिल्या ऑर्बिट मध्ये असणार आहे. मग ग्राउंड स्टेटची जर एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुमच्याकडे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला होता, आठवतोय का बघा? -me⁴/8. काय होता? -me⁴/8 h²ε0² into energy is proportional to 1/n², किंवा velocity proportional to 1/n, velocity proportional to z/n, आणि velocityचा स्क्वेअर करावा लागतो ना एनर्जी कॅल्क्युलेट करताना, म्हणून ते z²/n², म्हणून ते z²/n² असा तो फॉर्म्युला होता. याची व्हॅल्यू जी काय होती ती होती 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मायनस ऍज इट इज. सो आन्सर आलं होतं -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू z²/n². आता फॉर हायड्रोजन लाईक ॲटम ग्राउंड स्टेट काय असली पाहिजे? इलेक्ट्रॉनची ग्राउंड स्टेट काय असली पाहिजे? n = 1 असली पाहिजे. सो ग्राउंड स्टेट साठी n किती येणार? ग्राउंड स्टेट साठी तो n जो काय येणार तो 1 येणार. आणि हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक ॲटम आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही z टाका. हायड्रोजन असेल तर z = 1, हेलियम प्लस असेल तर z = 2, बरोबर का? लिथियम असेल तर z = 3 अँड सो ऑन. सो जो काय तुम्हाला z दिलाय त्या हिशोबाने तुम्ही z टाका. n = तर 1 टाकणार आहात. सो ग्राउंड स्टेटची जी काय एनर्जी येणार, एनर्जी ऑफ ग्राउंड स्टेट, एनर्जी ऑफ ग्राउंड स्टेट n = 1 टाकणार.
-13.6 इंटू जो काय तुम्ही एलिमेंट सिलेक्ट केलाय, मग हायड्रोजन असेल, He+ असेल, Li++ असेल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं Z ची व्हॅल्यू टाका, तुम्हाला आन्सर मिळेल. हायड्रोजनच असेल तर Z = 1 टाका, एनर्जी येणार -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हेलियम प्लस आयन He+ असेल तर Z = 2 टाका, 2 चा स्क्वेअर आला 4 × 13.6 करून बघा, 4 × 13.6 54.4 येते. आफ्टर दिस मल्टिप्लिकेशन जर हेलियम प्लस असेल तर He+ साठी Z = 2 टाका, you will get the answer 2 square as 4 into -13.6, the answer will be -54.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कळलं? लिहून झालं इथपर्यंत. ग्राउंड सेटचा विषय संपला. लक्षात आला तुम्हाला? ग्राउंड स्टेट म्हणजे लोएस्ट एनर्जी स्टेट, आणि हायड्रोजन लाईक ऍटम साठी लोएस्ट एनर्जी स्टेट काय असेल? इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे n = तर 1 झाला. पुढे आहे एक्साइटेड स्टेट. नेक्स्ट डेफिनेशन आहे एक्साइटेड स्टेट. फर्स्ट वॉज ग्राउंड स्टेट, म्हणजे n = 1 फर्स्ट ऑर्बिट. नेक्स्ट इज एक्साइटेड स्टेट, द स्टेट ऑफ ऍटम अदर दॅन द ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट सोडून बाकी सगळ्या स्टेट, the state of atom other than the ground state are called its excited states. The state of atom other than the ground state, the state of atom other than the ground state are called its excited states, are called its excited states. त्याची एनर्जी कशी काढणार? ऑफ कोर्स एनर्जी ऑफ nth ऑर्बिट चा फॉर्म्युला पाठ आहे तुम्हाला. इट इज -13.6 into Z²/n². Put the value of Z and N, you will get the answer. Put the value of Z and N, you will get the answer. हायड्रोजन असेल तर Z = 1. N जो काय असेल तो आता टाका. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हटलं तर N किती असेल? 2 ना. ग्राउंड स्टेट काय आहे? ग्राउंड स्टेट साठी N किती आहे? 1. मग फर्स्ट एक्साइटेड स्टेट काय असेल? N = 2. बरोबर का? फर्स्ट एक्साइटेड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे काय? N = 3. सेकंड एक्साइटेड स्टेट. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे काय असेल? N = 4. दॅट विल बी थर्ड एक्साइटेड स्टेट. लॉजिक लक्षात आलं तुम्हाला? ग्राउंड स्टेट म्हणजे N = 1. इथनं 1 न वरती गेला तर फर्स्ट एक्साइटेड स्टेट, 2 न वरती गेला तर सेकंड एक्साइटेड स्टेट, 3 न वरती गेला तर थर्ड एक्साइटेड स्टेट. सो N = 4 म्हणजे काय असेल? थर्ड एक्साइटेड स्टेट असेल. N = 4 म्हणजे असेल थर्ड एक्साइटेड स्टेट असेल. आलं लक्षात? नेक्स्ट, एनर्जी काढण्यासाठी जनरल फॉर्म्युला हा. N टाका, Z टाका, यू विल गेट द आन्सर ऑफ एनी गिवन एक्साइटेड स्टेट. फक्त N = 1 टाकू शकणार नाही. N = 1 फक्त ग्राउंड स्टेट साठी. तुमच्या हायर असतील त्या सगळ्या एक्साइटेड स्टेट्स. सो आपला पण ओळखायचं. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे N = 2 असणार. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे ग्राउंड स्टेट पासून 2 वेळा वरती गेलाय. सो सेकंड एक्साइटेड स्टेट N = 3. थर्ड एक्साइटेड स्टेट N = 4. चला क्लियर? चला लिहू. नेक्स्ट लिहा. नंबर थर्ड डेफिनेशन, आयोनाइजेशन एनर्जी. Meaning of ionization energy. Minimum energy required to move an electron. Minimum energy required to move an electron. Minimum energy required to move an electron from ground state to N = infinity. From ground state to N = infinity. इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधनं इन्फिनिटीला गेला पाहिजे, म्हणजे ऍटमच्या बाहेर आला पाहिजे. इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधून इन्फिनिटीला आला पाहिजे.
म्हणजे ऍटमच्या बाहेर आला पाहिजे. त्यासाठी जी काय एनर्जी द्यावी लागेल, आता ही एनर्जी द्यावी लागेल, सो ही पॉझिटिव्ह आहे. मायनस नाही आहे बघा, निगेटिव्ह आहे. सॉरी, मायनस नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. ही एनर्जी द्यावी लागेल, आपल्याला द्यावी लागेल. आणि मग इलेक्ट्रॉनला एन इक्वल टू ग्राउंड स्टेट टू एन इक्वल टू इन्फिनिटी आणावं लागेल. म्हणजे एन इक्वल टू 1 टू एन इक्वल टू इन्फिनिटी आणावं लागेल. बरोबर, लॉजिक कळतंय ना? सिंपल सिंपल डेफिनेशन आहे. इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी आणायला किती एनर्जी लागेल, त्याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. सो आयोनायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला बघा, फायनल ऑर्बिट बरोबर ना, nth हायर pth लोअर, ई इन्फिनिटी मायनस E1. एनर्जी ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय आहे आपला, -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर, झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. पण इथला n किती टाकावा लागेल आपल्याला, इथला n टाकावा लागेल इन्फिनिटी, मायनस परत -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. इथला झेड किती, इथला n किती टाकावा लागेल, इथला n 1 टाकावा लागेल, इथला n इन्फिनिटी. फायनल ऑर्बिट मायनस इनिशियल, किंवा बेसिकली म्हणताना काय म्हटलं पाहिजे, nth हायर pth लोअर. एनर्जी रिक्वायर्ड करतोय ना, एनर्जी रिक्वायर्ड करतोय, आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. बर, n इक्वल टू इन्फिनिटी टाकलं, आन्सर होणार -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन इन्फिनिटी स्क्वेअर. हा मायनस मायनस झाला प्लस, आन्सर आलं 13.6 इंटू जो काय ऍटम आहे त्याचा झेड स्क्वेअर डिवाइड बाय ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट काय आहे, n इक्वल टू 1. सो आन्सर यायला लागलंय कुठल्याही गिवन ऍटमच्या किंवा आयनच्या ग्राउंड स्टेटचं, सॉरी कुठल्याही ऍटमच्या किंवा आयनच्या आयोनायझेशन एनर्जीचं आन्सर यायला लागलंय 13.6 इंटू झेड स्क्वेअर. दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर आयोनायझेशन एनर्जी, 13.6 इंटू झेड स्क्वेअर. पण आयोनायझेशन एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटचा इन्फिनिटीला गेला पाहिजे, n इक्वल टू 1 चा कुठे गेला पाहिजे, n इक्वल टू इन्फिनिटीला गेला पाहिजे. मग किती एनर्जी लागेल, काय नाही, फायनल हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची एनर्जी, एवढी एनर्जी द्यावी लागेल. हायर ऑर्बिट आहे इन्फिनिटी, लोअर ऑर्बिट आहे 1, -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. फॉर्म्युला आहे ना, एनर्जी ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय, -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. हा मायनस ऍज इट इज, परत मायनस ऑफ फर्स्ट ऑर्बिट, एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट ती किती येणार, -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. त्यात n इक्वल टू 1 टाकणार, झेड ऍज इट इज शिल्लक राहणार. हायड्रोजन असेल तर झेड इक्वल टू 1 टाका, हे आन्सर येते बघा. हेलियम असेल तर झेड इक्वल टू 2 टाका, 2 चा स्क्वेअर झाला 4, 4 इंटू 13.6, हे आन्सर येते बघा. समजायला लागलंय, आयोनायझेशन एनर्जीचा आन्सर पॉझिटिव्ह येणार, बिकॉज इट इज एनर्जी रिक्वायर्ड, आपण द्यायची आहे. आणि इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी आणायचा आहे. ओके, इलेक्ट्रॉनला ही एनर्जी द्यायची आहे आपण, आणि तो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी आणायचा आहे. आलं का लक्षात, समजलं? झालं इथपर्यंत लिहून, एवढं झालं लिहून. पुढचं लिहा आता, आयोनायझेशन पोटेन्शियल. पुढचं लिहा आयोनायझेशन पोटेन्शियल. Next is ionization potential. Let us try to understand the meaning of ionization potential. Ionization potential, IP. Ionization potential, IP. Yeah. The potential difference through which a free electron must be accelerated the potential difference through which a free electron must be accelerated from rest. आधी तो रेस्टला पाहिजे, मग आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा, मग तो ओढला जाईल, तो ओढला गेला की ऍक्सलरेट होईल, त्याच्यावरती फोर्स येईल, फोर्स आला की तो ऍक्सलरेट होईल, त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. बर, the potential difference through which a free electron must be accelerated
the potential difference through which a free electron must be accelerated from rest, initially तो rest ला पाहिजे, such that its kinetic energy becomes equal to the ionization energy of the atom. एक इलेक्ट्रॉन आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, तो ऍक्सलरेट झालाय, त्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स जे काय लावलंय ते लावलंय कॅपिटल व्ही, आणि त्या इलेक्ट्रॉनची फायनल जी काय वेलॉसिटी आहे ती आहे व्ही, आणि त्याची फायनल कायनेटिक एनर्जी जी आहे ती 1/2 mv², कारण फायनल वेलॉसिटी व्ही आहे. ही फायनल कायनेटिक एनर्जी किती असली पाहिजे, गिवन ऍटमच्या आयोनायझेशन एनर्जी एवढी असली पाहिजे. आयोनायझेशन एनर्जी ऑफ द ऍटम म्हणजे इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी न्यायसाठी लागलेली एनर्जी, म्हणजे ई इन्फिनिटी मायनस E1 एनर्जी रिक्वायर्ड. सो ही जी काय एनर्जी रिक्वायर्ड आहे, ही जी काय एनर्जी रिक्वायर्ड आहे, ज्याला आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हटलेलं आहे, तेवढी व्हायला पाहिजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी, तेवढी व्हायला पाहिजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी. आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करावं लागेल, आणि इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करायसाठी इथं पोटेन्शियल डिफरन्स लावला पाहिजे, मग हा इलेक्ट्रॉन ऍक्सलरेट होणार, ओढला जाणार, बरोबर का. ओढला गेला की त्याचा स्पीड वाढणार, स्पीड वाढला की अल्टिमेटली आफ्टर ट्रॅव्हलिंग सर्टन डिस्टन्स और आफ्टर ट्रॅव्हलिंग थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही, त्याचा जो काय फायनल स्पीड झाला तो लेट्स से व्ही झाला, किंवा फायनल वेलॉसिटी जी झाली ती व्ही झाली, आणि ती जी काय फायनल कायनेटिक एनर्जी आहे ती 1/2 mv² इक्वल टू काय पाहिजे, आयोनायझेशन एनर्जी पाहिजे. तर या अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणायचं आहे, आयोनायझेशन पोटेन्शियल. तर या अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणायचं आहे, आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रॉनला किती पोटेन्शियल डिफरन्स न ऍक्सलरेट केल्यानंतर इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी ऑफ द ऍटम होते. परत बघा, इलेक्ट्रॉनला किती पोटेन्शियल डिफरन्सनी ऍक्सलरेट केल्यानंतर इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ऍटमच्या आयोनायझेशन एनर्जी एवढी होते, ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल. फार सिंपल आहे. आयोनायझेशन एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असेल तर त्याला फक्त व्होल्ट मध्ये लिहा, आयोनायझेशन पोटेन्शियल मिळतंय. आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ऍटम किती आहे, 13.6, त्याला व्होल्ट मध्ये लिहा, आन्सर काय आलं 13.6 व्होल्ट. आयोनायझेशन एनर्जी ऑफ हेलियम प्लस आयन किती आहे, 54.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ती झाली आयोनायझेशन एनर्जी. याला व्होल्ट मध्ये लिहा, या नंबरला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जो नंबर आहे आता त्याला व्होल्ट मध्ये लिहा, आन्सर काय आलं 54.4 व्होल्ट. समजतंय का. सो यालाच काय म्हणायचं आहे, यालाच काय म्हणायचं आहे, आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन एनर्जी एवढी इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी होण्यासाठी इलेक्ट्रॉनला किती पोटेन्शियल डिफरन्स थ्रू ऍक्सलरेट केलं पाहिजे, ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आहे, आयोनायझेशन पोटेन्शियल आहे. आलं का लक्षात. मग 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनची व्हायला त्याला किती व्होल्टनी ऍक्सलरेट केलं पाहिजे, 13.6 व्होल्टनी केलं पाहिजे. 54.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी इलेक्ट्रॉनची एनर्जी होण्यासाठी त्याला कितीने ऍक्सलरेट केलं पाहिजे, 54.4 व्होल्टने ऍक्सलरेट केलं पाहिजे. दॅट्स इट. समजलं का लॉजिक. लिहून झालंय का बघा, हे सगळं लिहून झालंय की सांगा. काय म्हटले बघा डेफिनेशन, परत एकदा वाचतो फायनली. द पोटेन्शियल डिफरन्स थ्रू विच अ फ्री इलेक्ट्रॉन मस्ट बी एक्सेलरेटेड फ्रॉम द रेस्ट such that its kinetic energy becomes equal to the ionization energy of the atom, and that potential difference is called as ionization potential of that atom. मग ते हायड्रोजन ऍटम साठी आयोनायझेशन पोटेन्शियल आहे 13.6 व्होल्ट मध्ये, आणि आयोनायझेशन पोटेन्शियल फॉर हेलियम प्लस ऍटम आयन आहे, सॉरी हेलियम प्लस आयन ते आहे 54.4 व्होल्ट. ओके. डेफिनेशन्स लॉजिकली लक्षात ठेवता येतात, फारसं पाठ करावं लागणार नाही, लॉजिकली लक्षात ठेवू शकता. ओके. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी. E1 म्हणजे ग्राउंड स्टेटची एनर्जी, ई इन्फिनिटी म्हणजे लास्ट ऑर्बिटची एनर्जी, किंवा ऍटमच्या बाहेर गेल्यानंतर. ऍटमच्या बाहेर गेल्यानंतर ऑफकोर्स आन्सर किती येणार आहे,
या सगळ्याचा आन्सर येणार आहे 0, कारण n इक्वल टू इन्फिनिटी टाकलं की आन्सर किती येते 0, म्हणजे इलेक्ट्रॉन ऍटम पासून फ्री झाला, त्याची एनर्जी 0 झाली. ओके, सो ग्राउंड स्टेट पासून n इक्वल टू इन्फिनिटीला इलेक्ट्रॉन आणण्यासाठी जेवढी एनर्जी लागेल त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणायचं, आणि तेवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला देण्यासाठी इलेक्ट्रॉनला जेवढ्या पोटेन्शियल डिफरन्सनी ऍक्सलरेट करावं लागेल त्या पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणायचं, आयोनायझेशन पोटेन्शियल. इट इज दिस सिंपल. ओके, नेक्स्ट नंबर 5 डेफिनेशन. या एक्साइटेशन एनर्जी. नेक्स्ट इज एक्साइटेशन एनर्जी. आता आयोनायझेशन जेव्हा बघितलं तेव्हा ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी घेऊन गेलो होतो इलेक्ट्रॉन. आता ग्राउंड स्टेट टू इन्फिनिटी नाही लिहायचा, आता फक्त इलेक्ट्रॉनला एक्साइट करायचं. म्हणजे ग्राउंड स्टेट टू कुठल्याही हायर ऑर्बिटला न्या, डायरेक्टली ऍटमच्या बाहेर नेऊ नका. बघा आता लिहा डेफिनेशन, एक्साइटेशन एनर्जीची डेफिनेशन लिहा. द एनर्जी रिक्वायर्ड to move an electron, the energy required to move an electron, the energy required to move an electron from ground state of the atom, the energy required to move an electron from ground state of the atom to any other excited state of the atom. कुठल्याही हायर ऑर्बिटला घेऊन जायचं, ग्राउंड स्टेट टू कुठल्याही हायर ऑर्बिटला घेऊन जावं, इन्फिनिटीला घेऊन जायचं नाहीये, नाहीतर ते मग आयोनायझेशन एनर्जी होते. आता एक्साइटेशन एनर्जी बघतो. The energy required to move an electron from the ground state of the atom to any other excited state of the atom is called as excitation energy of that state. Is called as excitation energy of that excited state किंवा simply state. चला हायड्रोजन साठी व्हॅल्यूज सांगा मला. हायड्रोजन साठी फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी किती फॉर हायड्रोजन, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड ऑर्बिटची एनर्जी किती, -13.6 अपॉन 2 स्क्वेअर, -13.6 अपॉन 3 स्क्वेअर, -13.6 अपॉन 4 स्क्वेअर अँड सो ऑन. ते आन्सर्स आपण काढले होते बघा. -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यानंतर एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट येणार -13.6 अपॉन 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर म्हणजे 9, -13.6 अपॉन 9 केलं, याचा आन्सर किती येईल आठवतंय का, 1.51 -1.51. एनर्जी ऑफ फोर्थ ऑर्बिट म्हणजे -13.6 अपॉन 4 स्क्वेअर, 4 स्क्वेअर म्हणजे 16, -13.6 ला 16 ने डिवाइड केलं, that is 0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. येतात हे आन्सर्स, हे पार्ट आहेत व्हॅल्यूज. आपल्याला या व्हॅल्यूज पार्ट आहेत, आपण त्या लक्षात ठेवायच्या आहेत. -13.6, -3.4, -1.51 आणि -0.85. These are the 4 values which you have to remember. Or you can calculate -13.6 into z square upon n square. Z ची व्हॅल्यू हायड्रोजन साठी 1 असेल, n ची व्हॅल्यू टाका, n इक्वल टू 1 टाका, 2 टाका, 3 टाका, 4 टाका, सगळ्या ऑर्बिटच्या एनर्जीज तुम्हाला मिळतील. बर, ही काय आहे ग्राउंड स्टेट, ही काय आहे फर्स्ट एक्साइटेड स्टेट, ही काय आहे सेकंड एक्साइटेड स्टेट, ही काय असेल थर्ड एक्साइटेड स्टेट. बरोबर. आता फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी कशी काढणार, एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. याला जेवढी एनर्जी रिक्वायर्ड असेल या ट्रान्झिशन साठी एनर्जी जी काही रिक्वायर्ड आहे त्याला म्हणायचं फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी. काय म्हणायचं त्याला, फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी. सेकंड एक्साइटेशन एनर्जी कशी असेल, एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट. याला म्हणायचं सेकंड एक्साइटेशन एनर्जी. याला काय म्हणायचं ग्राउंड स्टेट टू
थर्ड एक्साइटेड स्टेट साठी जेवढी एनर्जी रिक्वायर्ड असेल त्याला म्हणायचं थर्ड एक्सायटेशन एनर्जी. त्याला म्हणायचं थर्ड एक्सायटेशन एनर्जी, म्हणजे ग्राउंड स्टेट टू थर्ड एक्साइटेड स्टेट. थर्ड एक्साइटेड स्टेट साठी एन किती असेल? 4 असेल. सेकंड एक्साइटेड स्टेट साठी एन म्हणजे ऑर्बिट नंबर असेल 3. फर्स्ट एक्साइटेड स्टेट साठी ऑर्बिट नंबर असेल 2 आणि ग्राउंड स्टेट साठी ऑर्बिट नंबर असेल 1. आलं का लक्षात? आता मला सांगा फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी कसं काढणार? फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी काढायसाठी nth हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस pth लोअर ऑर्बिटची एनर्जी. हायर ऑर्बिट फर्स्ट हायर ऑर्बिट दॅन द ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट तर 1 आहे, त्याच्यावरती फर्स्ट हायर ऑर्बिट कोण आहे? 2 आहे. म्हणजे एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट मायनस एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट. एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट किती आहे? मायनस 3.4 मायनस एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट मायनस ऍज इट इज. एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन आहे मायनस 13.6. आफ्टर सबट्रॅक्शन दिस मायनस मायनस विल बिकम प्लस. प्लस व्हॅल्यू इज मोर, मायनस व्हॅल्यू इज लेस. द फायनल आन्सर विल बी पॉझिटिव्ह. एक्साइटेशन एनर्जी सुद्धा ऑलवेज पॉझिटिव्हच असते. आयोनायझेशन एनर्जी पण पॉझिटिव्ह, एक्साइटेशन एनर्जी पण पॉझिटिव्ह. हा, ऑर्बिटची एनर्जी किंवा त्या ऑर्बिट मध्ये असताना इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह. पण आयोनायझेशन एनर्जी असेल किंवा एक्साइटेशन एनर्जी असेल या व्हॅल्यूज मात्र पॉझिटिव्हच असतात. बिकॉज इट इज एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी ऑर्बिट टू हायर एनर्जी ऑर्बिट. तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी द्यावी लागणार आहे. ते आन्सर्स पॉझिटिव्ह आहेत. झालं हे सगळं लिहून? हा जो काय डिफरन्स आहे तो कितीचा असणार आहे? 10.2 चा डिफरन्स असणार आहे. हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस 3.4, लोअर ऑर्बिटची एनर्जी मायनस 13.6. हायर ऑर्बिटची एनर्जी हाय, लोअर ऑर्बिटची एनर्जी लो. एनर्जी रिक्वायर्ड करा म्हणतात. सो हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची एनर्जी करा, आन्सर मिळवा. समजत चाललंय? येते का लक्षात? सेकंड एक्साइटेशन एनर्जी कशी काढणार सांगा? सेकंड एक्साइटेशन एनर्जी म्हणजे काय? ग्राउंड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट काय आहे? E3 बरोबर का? म्हणजे थर्ड ऑर्बिटची एनर्जी मायनस ग्राउंड स्टेटची एनर्जी. ग्राउंड स्टेट म्हणजे कोण आहे? ग्राउंड स्टेट म्हणजे इक्वल टू 1 आहे किंवा n इक्वल टू 1 आहे. एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑर्बिट. सेकंड एक्साइटेशन एनर्जी काय येणार? सेकंड एक्साइटेशन एनर्जी ऑफ द हायड्रोजन ऍटम. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे n इक्वल टू 3 म्हणजे थर्ड ऑर्बिटची एनर्जी दॅट इज मायनस 1.51 मायनस इन द ब्रॅकेट ग्राउंड स्टेटची एनर्जी मायनस 13.6. इथे लिहा मायनस 13.6 मायनस मायनस प्लस किती येते बघा आन्सर? मायनस मायनस प्लस प्लस 13.6 minus 1.51. What is the answer? Tell me. 11 point ki 12 point? 12.09. The answer will be 12.09 electron volt. This is the second excitation energy. म्हणजे इलेक्ट्रॉनला ग्राउंड पासून सेकंड एक्साइटेड स्टेटला न्यायसाठी लागलेली एनर्जी. बरोबर का? ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे, ही सेकंड एक्साइटेड स्टेट आहे, ही थर्ड एक्साइटेड स्टेट आहे, ही ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंडच्या वरती सिक्वेन्शियली मोजत चला. ही ग्राउंड स्टेट, फर्स्ट एक्साइटेड, सेकंड एक्साइटेड, थर्ड एक्साइटेड. त्यासाठी किती किती एनर्जी लागते ती कशी काढू शकता? हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची एनर्जी. हायर मायनस लोअर, हायर मायनस लोअर. In that way you can find out the energy required to excite the electron from ground state to higher orbit. आलं का लक्षात? एक्साइटेशन एनर्जी आन्सर लक्षात आलं? लॉजिक लक्षात आलं? हे समजलं का? 12.09 असा आन्सर का आलाय? बर, आता एक्साइटेशन पोटेन्शियल काय असणार? एक्साइटेशन पोटेन्शियल काय असणार? एक्साइटेशन एनर्जी जी काय आली आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे. ती व्होल्ट मध्ये लिहा, आन्सर मिळेल. बरोबर का? ती व्होल्ट मध्ये लिहा, आन्सर मिळेल. मग मला सांगा डेफिनेशन कशी आहे बघा.
the potential difference through which an electron must be accelerated from the rest so that its kinetic energy becomes equal to the excitation energy of any state. That potential difference is called as excitation potential of that state. लिहून घ्या डेफिनेशन. सिंपल, डायरेक्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन आहे. इलेक्ट्रॉन आहे, इनिशियली तो रेसला आहे, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी 0. त्याला आपण ऍक्सेलरेट केलं थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला व्ही, त्यामुळे तो ओढला गेला. इट गेट्स अट्रॅक्टेड अँड देन इट्स फायनल वेलॉसिटी बिकेम vf, that is small v. Then its kinetic energy will become 1/2 mv square. That kinetic energy should become equal to the excitation energy ee. कुठल्याही गिवन स्टेटची फर्स्ट स्टेटची एक्साइटेशन एनर्जी कशी काढणार? E2 मायनस E1. सेकंडची एक्साइटेशन एनर्जी E3 मायनस E1. थर्डची एक्साइटेशन एनर्जी E4 मायनस E1. गिवन स्टेटची एक्साइटेशन एनर्जी व्हायला पाहिजे. असं होण्यासाठी इलेक्ट्रॉन किती पोटेन्शियल डिफरन्सनी ऍक्सेलरेट केला गेला पाहिजे? दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड ॲज एक्साइटेशन पोटेन्शियल. लिहून घ्या पहिल्यांदा. The potential difference through which an electron must be accelerated from the rest so that its kinetic energy becomes equal to the excitation energy of the state. लिहून घ्या बरोबर बरोबर. डेफिनेशन लिहून घ्या. इलेक्ट्रॉन किती पोटेन्शियल डिफरन्सने ऍक्सेलरेट केला पाहिजे सो दॅट त्याची जी काय कायनेटिक एनर्जी होईल ती काय होईल? कुठल्याही गिवन स्टेटच्या एक्साइटेशन एनर्जी एवढी होईल. मग त्यासाठी जे काय पोटेन्शियल लागलंय दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड ॲज एक्साइटेशन पोटेन्शियल. म्हणजे इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट पासून सेकंड पर्यंत जायला जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी म्हणून द्यायची असेल तर जे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावं लागेल दॅट पोटेन्शियल डिफरन्स विल बी कॉल्ड ॲज एक्साइटेशन पोटेन्शियल ऑफ द फर्स्ट एक्साइटेड स्टेट. एक्साइटेशन पोटेन्शियल ऑफ फर्स्ट एक्साइटेड स्टेट. कळतंय का? सो एक्साइटेशन पोटेन्शियल जी एक्साइटेशन एनर्जी जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे डायरेक्टली व्होल्ट मध्ये लिहा, आन्सर मिळेल. सो फर्स्ट एक्साइटेशन पोटेन्शियल किती आलं? फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी किती होती? बोला, फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी किती होती? 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फर्स्ट एक्साइटेशन पोटेन्शियल किती असेल? 10.2 व्होल्ट. सेकंड एक्साइटेशन एनर्जी किती होती? सेकंड एक्साइटेशन एनर्जी किती होती? 12.09 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग सेकंड एक्साइटेशन पोटेन्शियल किती असेल? 12.09 व्होल्ट. इकडे इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, इकडे व्होल्ट करा, आन्सर मिळेल. समजतंय? इथे इलेक्ट्रॉन एन इक्वल टू इन्फिनिटीला नेलाय का आपण? नाही. एन इक्वल टू इन्फिनिटीला नेला तर त्याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. काय म्हणायचं त्याला? आयोनायझेशन एनर्जी. किंवा त्याला बाइंडिंग एनर्जी असंही म्हणतात. किंवा त्याला काय म्हणतात? बाइंडिंग एनर्जी असंही म्हणतात. आयोनायझेशन एनर्जी और बाइंडिंग एनर्जी असंही म्हणतात. कारण इलेक्ट्रॉनला गिवन स्टेट पासून किंवा ग्राउंड स्टेट पासून एन इक्वल टू इन्फिनिटीला न्यायचंय. त्यासाठी जी एनर्जी लागेल त्याला म्हणायचं असतं आयोनायझेशन एनर्जी और बाइंडिंग एनर्जी. आता फक्त इलेक्ट्रॉनला एक्साइट करायचंय, ऍटमच्या बाहेर न्यायचं नाही. एन इक्वल टू इन्फिनिटीला नाही द्यायचं. सो आता लागलेली एनर्जी त्याला म्हणायचं एक्साइटेशन एनर्जी. बरोबर झालं लिहून. नेक्स्ट डेफिनेशन नंबर 7.
लिहा बाइंडिंग एनर्जी और सेपरेशन एनर्जी. इथं बाइंडिंग एनर्जीची एक सेपरेट डेफिनेशन केली आहे. बाइंडिंग एनर्जीची एक डिफरंट डेफिनेशन केली आहे त्यांनी. सो ऍज इट इज ती पण लिहून घेऊया. चला बाइंडिंग एनर्जी और सेपरेशन एनर्जी. बाइंडिंग एनर्जी और सेपरेशन एनर्जी. बाइंडिंग एनर्जी और सेपरेशन एनर्जी. बाइंडिंग एनर्जी और separation energy. The energy required to move an electron, the energy required to move an electron from any given state, मग ती ground state असेल, कुठलीही excited state असेल, any given state, the energy required to move an electron from any given state to n equal to infinity. जिथं कुठे इलेक्ट्रॉन आहे तिथनं तो इलेक्ट्रॉन इन्फिनिटीला न्यायचा आहे, म्हणजे ऍटमच्या बाहेर काढायचा आहे. The energy required to move an electron from any state to n equal to infinity, is called binding energy of that state. Is called binding energy of that state. बर फॉर्म्युला लिहून टाका. बाइंडिंग एनर्जी इक्वल टू -T. गिवन ऑर्बिटची टोटल एनर्जी, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. गिवन ऑर्बिटच्या टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. BE इज इक्वल टू -T. गिवन ऑर्बिटची टोटल एनर्जी किती असते? मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी असं म्हणू शकतेस, किंवा फॉर्म्युला काय होता? -13.6 इंटू Z² होता का कुठल्याही गिवन ऑर्बिटच्या टोटल एनर्जीचा फॉर्म्युला? बरं टी मध्ये एक मायनस साइन आहे, फॉर्म्युल्यामध्ये एक मायनस साइन आहे, हे मायनस मायनस होणार प्लस. सो कुठल्याही गिवन ऑर्बिटची बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करताना मायनस मायनस झालं प्लस 13.6 Z²/n². एक्झाम मध्ये बाइंडिंग एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ हायड्रोजन विचारतील, मग n इक्वल टू 3 टाका, Z इक्वल टू 1 टाका. बाइंडिंग एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ हायड्रोजन, n इक्वल टू 3 टाका, Z इक्वल टू 1 टाका. हायड्रोजन म्हणजे इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मधून इन्फिनिटीला न्यायसाठी किती एनर्जी लागेल? बरं तुम्ही असं केलं असं तरी चाललं असतं. थर्ड ऑर्बिटची बाइंडिंग एनर्जी पाहिजे आहे. बाइंडिंग एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट कसं काढणार? इलेक्ट्रॉन न्यायचा कुठं आहे? इन्फिनिटीला. आधी कुठं होता? तिसऱ्या ऑर्बिट मध्ये. किती एनर्जी लागेल? इन्फिनिटीच्या ऑर्बिटची एनर्जी मायनस थर्ड ऑर्बिटची एनर्जी. इन्फिनिटीच्या ऑर्बिटची एनर्जी किती कशी काढणार? -13.6 इंटू Z²/n² विथ n इज इक्वल टू किती टाकून? इन्फिनिटी. ही एनर्जी ऑफ इन्फिनिटी ऑर्बिट जी 0 येणार, मायनस एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट कसं काढणार? -13.6 इंटू Z²/n² विथ n इक्वल टू 3. बरं n इक्वल टू इन्फिनिटी टाकलं की ऑलवेज आन्सर 0 येणारच आहे. सो लक्षात ठेवा ना, एनर्जी ऑफ इन्फिनिटी ऑर्बिट इज इक्वल टू 0 आणि हा मायनस ऑफ E3 ऍज इट इज. म्हणून तर बाइंडिंग एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट इज इक्वल टू डायरेक्टली किती यायला लागली? मायनस ऑफ E3 यायला लागली, मायनस ऑफ एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट यायला लागली. बाइंडिंग एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट. हा फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह ऍज इट इज. एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट काढतो आपण -13.6 इंटू Z²/n² करून, मग ते मायनस मायनस प्लस झालं. प्लस 13.6 इंटू Z²/n². थर्ड ऑर्बिटचा n टाकणार 3². तेच तर आलंय. जनरल फॉर्म्युला इथं आलाय आपला 13.6 इंटू Z²/n². कळले का तुम्हाला? इलेक्ट्रॉन गिवन ऑर्बिट पासून इन्फिनिटीला न्यायसाठी लागलेली एनर्जी म्हणजे
E infinity minus E given orbit. Energy of infinity orbit minus energy of given orbit. यासाठी किती एनर्जी लागेल बघा, दॅट इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. बरं, बाइंडिंग एनर्जीला तुम्ही निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी पण म्हणू शकता. का? तर रिझन असं आहे की इन्फिनिटी वाल्याची एनर्जी किती असणार आहे? 0. मग बी इज इक्वल टू मायनस ऑफ टी होणारच आहे ना. गिवन ऑर्बिटची टी ही इन्फिनिटी ऑर्बिटची टी. इन्फिनिटी ऑर्बिटची टी किती असणार? 0. 0 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. सो बी इज इक्वल टू मायनस टी होणारच आहे. बरोबर का? सुचित्रा लक्ष आहे का? झोप आल्या का? सर दुपारी जेवण झालं, आता झोप येते असं नाही पाहिजे. दुपारी झोपायची सवय लावू नका. तुमच्या सगळ्या एक्झाम दुपारी असतात. बर, चला नेक्स्ट. बाइंडिंग एनर्जी ऑफ ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन. ग्राउंड स्टेटची एनर्जी काढायसाठी एन किती टाकणार? ग्राउंड स्टेटची एनर्जी काढायसाठी एन किती टाकणार? 1. आणि हायड्रोजन आहे म्हणून झेड किती टाकणार? 1. आन्सर किती आलं? 13.6. आलं का लक्षात? मग हायड्रोजनच्या सेकंड ऑर्बिटची बाइंडिंग एनर्जी कसं काढणार? एन किती टाकणार? 2. एन किती टाकणार? 2. कारण सेकंड ऑर्बिटची बी काढायची आहे. आणि झेड किती टाकणार? हायड्रोजन आहे 1. इथं काय होणार? 2 स्क्वेअर. 13.6 अपॉन 2 स्क्वेअर म्हणजे 3.4. 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार ते. किंवा बी इक्वल टू मायनस टी करून पण डायरेक्टली आन्सर येत आहे. टी तुम्हाला ऑलरेडी पाठ आहे. 13.6 मायनस 13.6 मायनस 3.4 मायनस 1.51 मायनस 0.85 या सगळ्या टी आहेत. या टी ला निगेटिव्ह, टी ला आणि एकदा निगेटिव्ह न मल्टिप्लाय करा, आन्सर पॉझिटिव्ह येईल. सो पहिल्या ऑर्बिटची बी येणार 13.6, सेकंड ऑर्बिटची बी येणार 3.4, थर्ड ऑर्बिटची बी येणार 1.51. ओके, इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर ऑफ बाइंडिंग एनर्जी. सो अशा 7 डेफिनेशन आहेत. टोटल 7 डेफिनेशन्स आर देअर. ओके, कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स होत्या सांगा? पहिली कुठली? ग्राउंड स्टेट. मग काय? एक्साइटेड स्टेट. त्यानंतर आयोनायझेशन एनर्जी. त्यानंतर आयोनायझेशन पोटेन्शियल. त्यानंतर एक्साइटेशन एनर्जी. त्यानंतर एक्साइटेशन पोटेन्शियल. आणि फायनली बाइंडिंग एनर्जी. परत ग्राउंड स्टेटची डेफिनेशन, एक्साइटेड स्टेटची डेफिनेशन, आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन पोटेन्शियल, एक्साइटेशन एनर्जी, एक्साइटेशन पोटेन्शियल आणि बाइंडिंग एनर्जी. त्याचे फॉर्म्युले लॉजिक व्यवस्थित बघून घ्या. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स या चॅप्टर मध्ये असणार आहेत. या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त मेमरीची टेस्ट. लक्षात राहिलंय का? ओके, काहीही वेगळं असणार नाहीये. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन फिरवून इथे विचारला जाणार नाहीये. कारण या चॅप्टर मध्ये सगळ्यांना ऑलरेडी माहित आहे की इतके फॉर्म्युले आहेत आणि लक्षात पण भरपूर ठेवायचं. जसं आता मी विचारलं लगेच, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेडियस ऑफ nth ऑर्बिट. काल परवाच केलंय आपण. रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय? 0.53 इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड. सांगू नका, तुम्ही त्या कॉन्स्टंटला पाठ केलं असेल. 0.53 एंगस्ट्रॉम युनिट इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड. ते मला एचच्या लँग्वेज मध्ये, एप्सिलॉनच्या लँग्वेज मध्ये सांगा. एनर्जी ऑफ रेडियस ऑफ nth ऑर्बिट h स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन पाय me स्क्वेअर. पटकन सांगता आलं पाहिजे ना. मला पण स्लो नाही सांगता येत. मी जर फ्लो मध्ये सांगितलं तर पटकन सांगता येतं. काय? रेडियस ऑफ nth ऑर्बिट h स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन पाय me स्क्वेअर. आणि त्याचीच व्हॅल्यू किती होती? 0.53 अँगस्ट्रॉम युनिट. चला, कॅल्क्युलेशन विचारलं तर उलट बरं होईल, कारण कॉन्स्टंट पार्ट आहे. पण फॉर्म्युला विचारला तर लक्षात ठेवावं लागेल. बरं, रेडियस प्रपोर्शनल टू काय असणार आहे? एन स्क्वेअर. त्यामुळं h स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन पाय me स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर म्हणणार. आणि एन ला अपोजिट काय पाहिजे? झेड. सो इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड. h स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन पाय me स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड असं होणार होते. नेक्स्ट, बर, आता लास्ट पार्ट जो काय आहे या चॅप्टर मधला तो आहे एक्सरे. कॅरेक्टरिस्टिक एक्सरे, कंटिन्युअस एक्सरे आणि मॉसलेस लॉ. असे 3 छोटे छोटे सबसेक्शन्स आता शिल्लक राहिलेले आहेत. 1-2 दिवसात हे सुद्धा आपण कव्हर करू. सो द चॅप्टर विल बी ओव्हर देअर.
ओके, आणि ह्या चॅप्टर मधले काही पण करा पण फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे ह्या चॅप्टरचे मार्क मिळतात, गॅरंटीड या चॅप्टरचे मार्क मिळतात. कारण या चॅप्टर मध्ये ऍज सच क्वेश्चन अवघड करायचं काही कारणच नाहीये. त्याचे जेवढे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करता येतील तेवढ्या सगळ्या कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन आपण केलेल्या आहेत. ओके, लिहा. एक्सरेज ऐकलंय ना, एक्सरे, विजिबल लाईट, एक्सरेज, गॅमा रेज, सगळं स्टडी करायचं. बघूया एक्सरेज काय आहे. काय अल्टिमेटली एक्सरे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच आहे, दुसरं काय नाहीये. जशी विजिबल लाईट आहे, जशी अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे, जशी इन्फ्रारेड लाईट आहे, तसे एक्सरेज हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहेत, दुसरं काय नाहीये. फक्त ते डोळ्यांना विजिबल नाहीये. ह्युमन आय विल नॉट बी एबल टू रिस्पॉन्ड टू एक्सरेज. ओके, इट विल नॉट बी एबल टू रिस्पॉन्ड टू एक्सरेज. इट मे गेट डॅमेज्ड, बट इट कॅनॉट डिटेक्ट एक्सरेज. चला लिहा त्याच्यामध्ये, टू प्रोड्यूस एक्सरे 3 थिंग्स आर रिक्वायर्ड. 3 गोष्टी पाहिजेत एक्सरे जर तयार करायचा असेल. म्हणजे एक्सरे इन द सेन्स एक्सरे रेडिएशन यू कॅन से. टू प्रोड्यूस एक्सरे 3 थिंग्स आर रिक्वायर्ड. नंबर 1, सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. बर, इलेक्ट्रॉन पाहिजेत पहिल्यांदा तर. ठीक आहे, बघूया हे काय आहे. सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. सेकंड, मीन्स ऑफ एक्सेलरेटिंग दीज इलेक्ट्रॉन्स टू हाय स्पीड. अशी काहीतरी मेथड पाहिजे ज्या मेथडने इलेक्ट्रॉन्स हाय स्पीडला एक्सेलरेट होतील. काय नाही, पोटेन्शियल डिफरन्स लावायचं, आपोआप ओढले जातात. फार जास्त पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स लावायचं, इलेक्ट्रॉन ओढले जातात. 1000 व्होल्ट, 2000 व्होल्ट, 3000 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स लावायचं, इलेक्ट्रॉन ओढले जातात. फार जास्त स्पीड होतो त्यांचा. दॅट यू कॅन व्हेरी इझिली डू. पहिलं तर पाहिजे सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन, दुसरं पाहिजे मीन्स ऑफ एक्सेलरेटिंग दीज इलेक्ट्रॉन्स टू हाय स्पीड, आणि तिसरं पाहिजे टार्गेट ऑन विच दीज हाय स्पीड इलेक्ट्रॉन स्ट्राईक. हे इलेक्ट्रॉन ज्याच्यावरती जाऊन धडकणार आहे असं एक टार्गेट पण पाहिजे. एक टार्गेट मेटल पाहिजे, एक टार्गेट मेटल पाहिजे. असे एकदम हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स जेव्हा एखाद्या टार्गेट मेटलला जाऊन हिट करतात तेव्हा त्या मेटल मधून काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर पडतात. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीचा आम्ही स्टडी केला, तर असं लक्षात आलं की हे जे काय रेडिएशन आहे, हे रेडिएशन बघा. आता परत एकदा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो काय आहे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम परत ड्रॉ करूयात. रेडिओ वेव्स, पुढं सिक्वेन्स पार्ट झाला असेल. रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स करेक्ट, इन्फ्रारेड, विजिबल करेक्ट, अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेज आणि गॅमा रेज. रॉइंटजेन नावाचा सायंटिस्ट होता. रॉइंटजेन नाव आता एक्झॅक्ट मला आठवत नाहीये, पण आय थिंक तेच आहे, रॉइंटजेन. त्यानं एक्सरे डिटेक्ट केले. आतापर्यंत मला विजिबल रेडिएशन असते, इन्फ्रारेड रेडिएशन असते, अल्ट्राव्हायोलेट असते, मायक्रोवेव्ह आहेत, रेडिओ वेव्ह आहेत. तो एक पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत, या फ्रिक्वेन्सीज डिटेक्ट होत आहेत. या रेंजला त्यानं नाव काय दिलं, हे जे काय रेडिएशन आहे हे आतापर्यंतच्या नॉन फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन आहे का? नाही. विजिबल मध्ये आहे का? हे नाही. अल्ट्राव्हायोलेट मध्ये आहे का? नाही. इन्फ्रा मध्ये आहे का? नाही, कुठंच नाहीये. त्याच्या फ्रिक्वेन्सीज फार जास्त आहेत. हे कोण आहेत? तर त्या ग्रुपला नाव काय दिलं गेलं? एक्सरे. काही सर्टन मेटॅलिक टार्गेट्स वरती एकदम हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन जेव्हा बंबार्ड केले जातात तेव्हा ऍट दॅट टाइम द मेटल स्टार्ट्स रेडिएटिंग सम रेडिएशन अँड दोज रेडिएशन्स आर हायली एनर्जेटिक रेडिएशन्स. त्यांच्या फोटॉनची, त्यांची फ्रिक्वेन्सी फार जास्त आहे. त्यांची फ्रिक्वेन्सी फार जास्त आहे. ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचा एच न्यू जास्त ना, ज्याचा न्यू जास्त त्याचा एच न्यू जास्त. त्याच्या फोटॉनची एनर्जी फार जास्त असते. सो ते जे काय रेडिएशन होते त्याला नाव दिलं गेलं एक्सरेज. ओके, आणि एक्सरे प्रोड्यूस करायला या 3 गोष्टी पाहिजे. पहिल्यांदा तर कुठून तरी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले पाहिजे, त्या इलेक्ट्रॉन्सना ऍक्सेलरेट केलं पाहिजे टू हाय स्पीड, आणि मग हे हाय स्पीड इलेक्ट्रॉन्स एका मेटॅलिक टार्गेट वरती किंवा एका इन जनरल कुठल्याही हाय ऍटॉमिक नंबर असणाऱ्या टार्गेट वरती बंबार्ड केले पाहिजे. म्हणजे ते अशा
अशा ऍटम वरती किंवा अशा एलिमेंट वरती ते बंबार्ड व्हायला पाहिजेत ज्याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हे इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन वरती बंबार्ड केले, एक्सरेज बाहेर पडत नाही, हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन. तेच तुम्ही टंगस्टन घेतला, भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत टंगस्टनकडे, न्यूक्लियसच्या अराउंड टंगस्टनकडे भरपूर इलेक्ट्रॉन्स, त्याच्या न्यूक्लियस मध्ये भरपूर प्रोटॉन्स आहेत. आणि मग बाहेरने एक हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन येतोय आणि टंगस्टनच्या ऍटमच्या नियर बाय तो पास होतो, तेव्हा एक्सरेज बाहेर पडतात. बघूया ती काय गंमत आहे. लिहा. कोलिच मेथड, सायंटिस्टचं नाव आहे. त्यानं डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. नो नीड टू ड्रॉ दी डायग्राम, ऍब्सोल्युटली नो. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. नो वन इज गोइंग टू आस्क यू टू ड्रॉ दिस डायग्राम. फक्त अंडरस्टँड करूयात आपण की इथं लिहू नका, समोर लक्ष द्या, लिहायला वेळ देईल. बघा, कोलिक मेथड मध्ये त्यानं काय केलं, आपल्याला काय काय पाहिजे, सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे. सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन साठी त्याने एक फिलामेंट वापरली. फिलामेंट मधून एक करंट पाठवायचा. फिलामेंट मधून काय करायचं, करंट पाठवायचं. फिलामेंट मधून करंट पाठवलं की फिलामेंट तापायला चालू होईल. फिलामेंट तापायला चालू झाली, इतकी जास्त तापली की ही जी काय थर्मल एनर्जी आहे, ही थर्मल एनर्जी इलेक्ट्रॉन्स ऍब्सॉर्ब करतील आणि त्या सरफेस मधून, त्या फिलामेंटच्या मेटॅलिक सरफेस मधून बाहेर पडतील. अशा टाईपच्या इमिशनला काय म्हणायचं असतं, आठवतंय का? लाईटमुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडलं तर काय म्हणता तुम्ही, फोटो इमिशन. हीटमुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर थर्मो इमिशन किंवा थर्मियॉनिक इमिशन. सो इथं जी काय फिलामेंट आहे ही थर्मियॉनिक इमिशन करते, म्हणजे ही स्वतः फार जास्त तापते. ही तापवायसाठी काय करायचं, यातनं करंट पास करायचं. या फिलामेंट मधून करंट पास केला आपण, स्मॉल आय, बरोबर. इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, कुठल्याही डायरेक्शन मध्ये बाहेर पडायला चालू होतात ते, पण ते इलेक्ट्रॉन सगळे या टार्गेट वरती बंबार्ड व्हायला पाहिजेत ना. मग या टार्गेट वरती बंबार्ड होण्यासाठी या टार्गेटला हाय पॉझिटिव्ह व्होल्टेज लावलं जातं. म्हणजे किलो व्होल्ट मध्ये व्होल्टेज पाहिजे. 10 किलो व्होल्ट, 20 किलो व्होल्ट म्हणजे 20,000 व्होल्ट, 25 किलो व्होल्ट, 13 किलो व्होल्ट, 15 किलो व्होल्ट, इतकं जास्त पोटेन्शियल डिफरन्स लावायचं. सो इलेक्ट्रॉन इकडे ओढले जातील. हे पॉझिटिव्ह आहे ना, एनोड टार्गेट असतो पॉझिटिव्ह, त्याला ओढला जातो इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन ओढला जातो, फार जास्त स्पीड त्याचा होतो, टार्गेट वरती तो बंबार्ड होतो. इथं काहीतरी होतं, या टार्गेटचे जे काही ऍटम्स आहेत आणि हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये अशी इंटरॅक्शन होते की आता या इंटरॅक्शन मुळे हा जो काय टार्गेट आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करायला चालू करतो. बाकी सगळं हे क्लोज्ड आहे, एकच बारीक विंडो असते, तेवढ्या बारीक विंडो मधून एक्सरेची बीम तयार होते आणि मग ते बाहेर येतात. फोटॉन्सच आहेत ते, दुसरं काही नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे, दुसरं काही नाही. सो आमच्याकडे आता फिलामेंट आहे which is producing the electrons with the help of heat, so that will be termed as that process will be termed as thermionic emission. And to accelerate these electrons we have made this anode or this target highly positive, फार जास्त पॉझिटिव्ह आहे, ते व्होल्टेज किलो व्होल्ट मध्ये असतं. सो ते इलेक्ट्रॉन्स ओढले जातात, टार्गेट वरती बंबार्ड होतात. इलेक्ट्रॉनची आणि टार्गेटच्या ऍटमची इंटरॅक्शन अशी होते, काय होते बघूया आपण. अशी एक इंटरॅक्शन होते, त्याच्यामुळे ते जे काय एक्सरेज आहेत ते प्रोड्यूस होतात आणि ते एका छोट्याशा विंडो मधून बाहेर येतात. इथं विंडो दाखवले, इथे टार्गेट आहे, इथं एक्सरेज आहे. बरं, हे जे काय इन्सिडेंट इलेक्ट्रॉन्स आहेत हे इतके एनर्जेटिक असतात, फार जास्त एनर्जेटिक असतात. त्यांची 2%, 5% एनर्जी जेवढी आहे तेवढीच एनर्जी एक्सरे साठी युज होते, बाकी सगळी एनर्जी वेस्टेड ऍज अ हीट. सो हा जो काय एनोड आहे किंवा हा जो काय टार्गेट आहे हा फार जास्त तापणार आहे, कारण इन्सिडेंट इलेक्ट्रॉनची फार कमी पर्सेंट ऑफ एनर्जी फक्त एक्सरे मध्ये कन्वर्ट होते. सो बाकीची सगळी एनर्जी या इलेक्ट्रॉनची काय होते, हीट म्हणून इथं अवेलेबल असते. हे फार जास्त टेम्परेचरला तापलेलं असतं. आता एखादी गोष्ट जर फार जास्त तापत असेल तर त्याला कुलिंग करायला तुम्ही नुसता फॅन वापरून काहीच उपयोग नाही. एअरच्या कुलिंग पेक्षा वॉटरचं कुलिंग जास्त इफेक्टिव्ह आहे. सो देर आर वॉटर ट्यूब्स, कंटिन्युअसली इकडनं गार पाणी येत आहे आणि इकडनं वाफ होऊनच बाहेर पडते, और फार जास्त हीट होऊन बाहेर पडते. एक्सरे प्रोड्यूस करायसाठी ही कोलिकची मेथड आहे. सो एक्सरेच्या डिव्हाइसच्या आत हे सगळं कोलिकचं ऍपॅरेटस बसवलेलं असतं, बरोबर ना. डॉक्टरांकडे असते ना एक्सरेचं मशीन,
कुठून तरी एक्सरे प्रोड्यूस व्हायला पाहिजेत ना. एक्सरे प्रोड्यूस कसे होतात त्याच्या मागचं फिजिक्स आज तुम्हाला लक्षात आलेलं. समजतंय का? हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स आर टू बी बॉम्बार्डेड ऑन दी टार्गेट अँड दॅट टार्गेट शुड बी समथिंग लाईक हॅव्हिंग हाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर शेल्स किंवा इन दी ऑर्बिट्स. त्याच्या ऑर्बिटमध्ये फार जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजे. जनरली टंगस्टन वगैरे असतो. बर, आता लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टार्गेट. टार्गेट कसं पाहिजे? विच एलिमेंट शुड बी चोजन एज अ टार्गेट? राईट डाऊन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टार्गेट. नंबर वन, the atomic number of target should be high. लो atomic number असताना एक्सरे बाहेर पडत नाही. ते रेडिएशन एक्सरेच्या फ्रिक्वेन्सीचं असतच नाही. The atomic number of target should be high. Next, thermal conductivity of target should be high. त्याची स्वतःची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असावी, म्हणजे हीट लवकर फ्लो होईल त्याच्यामधनं हीट फ्लो होणं इझी असावं. अदरवाईज ते फार जास्त तापेल आणि मेल्ट होऊन जाईल. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ टार्गेट शुड बी हाय, म्हणजे त्याच्यातून पटपट हीट फ्लो व्हावी, ऍटमॉस्फिअर मध्ये जावी, वॉटर मध्ये जावी, नंतर कुठेही गेली तरी चालेल, काय अडचण नाही, पण ते स्वतः फार जास्त हीट कंडक्ट करावं. That is what is expected. The thermal conductivity of target should be high. The melting point of target should be high. Otherwise it may melt. ते मेल्ट होऊ शकतं. फार जास्त हीट तिथं प्रोड्यूस होते. वॉटरच्या ट्यूब्स लागणार आहेत तुम्हाला त्याला गार करण्यासाठी. Its melting point should be high. बर, इथेपर्यंत लिहून झालं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टार्गेट लिहून झाल्या. आता पुढे लिहा फक्त कंट्रोल ऑफ इंटेन्सिटी. पहिला लिहून घ्या मग डिस्कस करू. कंट्रोल ऑफ इंटेन्सिटी, त्याच्यामध्ये लिहा इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ इन्सिडेंट इलेक्ट्रॉन्स. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ हॅश म्हणजे नंबर. Intensity is proportional to number of incident electrons, but that incident number of electrons is proportional to temperature of filament. That number of incident electrons is proportional to temperature of filament, but that temperature of filament is proportional to filament current. Filament मध्ये किती जास्त करंट आहे त्याच्यावरती फिलामेंटचं टेम्परेचर डिपेंडेंट आहे. So A proportional to B, B proportional to C, C proportional to D. A proportional to B, B proportional to C, C proportional to D. So finally काय असणार? A proportional to D. So X-ray ची इंटेन्सिटी कशावरती डिपेंडंट आहे? फिलामेंटच्या करंट वरती डिपेंडंट आहे. या फिलामेंट मध्ये किती करंट आहे त्यासाठी इथे किती बॅटरी लावलेली आहे, किती व्होल्टची बॅटरी लावली आहे. बेटर तुम्ही करंटच म्हणा, कारण इथलं व्होल्ट आणि इथलं व्होल्ट कन्फ्युज होईल. मग फिलामेंट मधला करंट म्हणू आपण. फिलामेंट मध्ये जितका जास्त करंट असेल तितके जास्त इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. जितके जास्त इलेक्ट्रॉन्स इमिट होतील तितके जास्त इलेक्ट्रॉन्स बंबार्ड होतील. जितके जास्त इलेक्ट्रॉन्स बंबार्ड होतील तितके जास्त फोटॉन्स बाहेर पडतील. आणि नंबर ऑफ फोटॉन्सला इंटेन्सिटी डायरेक्टली प्रपोर्शनल असते. आठवतंय का? इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. पण एनर्जी काय असते? नंबर ऑफ फोटॉन्स इंटू एका फोटॉनची एनर्जी. आठवतंय का? इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता? एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एनर्जी म्हणजे काय? नंबर ऑफ फोटॉन्स इंटू एका फोटॉनची एनर्जी per unit area per unit time. So this intensity depends on number of emitted photons. Intensity depends on number of emitted photons. So या X-ray ची इंटेन्सिटी जी असते ती किती जास्त नंबर ऑफ X-ray चे फोटॉन्स बाहेर पडलेत, पण किती जास्त फोटॉन्स बाहेर पडलेत हे किती इलेक्ट्रॉन्स इन्सिडेंट आहेत त्याच्यावरती आहे.
किती इलेक्ट्रॉन इन्सिडेंट आहेत हे, किती इलेक्ट्रॉन्स इमिट झालेत त्याच्यावरती डिपेंडंट आहे. किती इलेक्ट्रॉन्स इमिट करायचे ते फिलामेंट किती तापली आहे, किती टेम्परेचर आहे फिलामेंटचं त्याच्यावरती डिपेंडंट आहे. फिलामेंटचं टेम्परेचर किती आहे हे फिलामेंट मधल्या करंट वरती डिपेंडंट आहे. सो अल्टिमेटली इंटेन्सिटी कशावरती डिपेंडंट आहे, फिलामेंटच्या करंट वरती. परत एकदा बघा, इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ फोटॉन्स. Number of photons are dependent on how many number of electrons are incident. Incident number of electrons are dependent on emitted number of electrons. Emitted number of electrons are dependent on filament temperature. Filament temperature is dependent on filament current. So ultimately intensity is proportional to what? Filament current. Filament current कमी जास्त करा, intensity of X-ray कमी जास्त होणार. If you increase the filament current, intensity of X-rays, number of photons emitted per second ते पण वाढतात. If you decrease the filament current, number of emitted photons कमी होतात. If you decrease the current, number of emitted photons कमी होतील, intensity of emitted X-ray कमी होणार. Are you getting it? समजायला लागलंय? Control of intensity, how to control the intensity of X-ray. आले लक्षात? Ultimately, who is in control of intensity of X-ray? The filament current. Filament current controls the intensity of X-rays. Alakshat? Next, control of penetrating power. लिहा. Control of penetrating power. X-rays एखाद्या मेटल मध्ये किती सेंटीमीटर आत जातील? X-rays have very high penetration power. ह्युमन स्किनला पेनिट्रेट करून आत जातात ना, ह्युमन स्किनला रिफ्लेक्ट करून बाहेर येतात? नाही, बोन्सना रिफ्लेक्ट होऊन बाहेर येतात, म्हणून बोन्सची इमेज बनते. स्किनची नाही बनत. का नाही बनत? कारण स्किनला रिफ्लेक्ट होऊन येत नाहीत, पेनिट्रेट करून आत जातात. पण बोन्स पासून रिफ्लेक्ट होतात. सो त्याची जी काय पेनिट्रेशन पॉवर आहे ती कशावरती डिपेंडंट आहे बघूया. The penetration power is proportional to energy of incident electron. The penetration power of X-ray एखाद्या टार्गेट मध्ये तो किती आत जाऊ शकतो X-ray. The penetration power of X-ray is proportional to energy of incident electron. येणारा इलेक्ट्रॉन किती एनर्जेटिक आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतं बाहेर पडणारा फोटॉन किती एनर्जेटिक आहे. म्हणून डायरेक्टली लिहिलं इथं आपण, पेनिट्रेटिंग पॉवर इज प्रोपोर्शनल टू एनर्जी ऑफ इन्सिडेंट इलेक्ट्रॉन. पेनिट्रेटिंग पॉवर इज प्रोपोर्शनल टू एनर्जी ऑफ इन्सिडेंट इलेक्ट्रॉन. पण त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असणार हे कशावरती डिपेंडंट आहे? या इन्सिडेंट इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असणार हे या ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्स वरती डिपेंडंट आहे. 5000 व्होल्ट आहे एक ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल आहे 5000 व्होल्ट, दुसरा आहे 10,000 व्होल्ट. कुठल्या केसमध्ये या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त असेल? 10,000 व्होल्ट. त्याच केसमध्ये हाय एनर्जेटिक फोटॉन्स बाहेर पडतील, त्यांची पेनिट्रेशन पॉवर जास्त असेल. समजतंय का? सो दॅट पेनिट्रेशन पॉवर इज कंट्रोल्ड बाय दिस accelerating potential which is generally in the thousands of volt. 13,000 volt, 12,000 volt, 25,000 volt, literally या व्हॅल्यू असतात. ओके, इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. ओके, बर. सो अल्टिमेटली A proportional to B and B proportional to C. A proportional to B and B proportional to C. So A proportional to C. So penetration power or penetrating power is proportional to accelerating potential. Intensity कशाला proportional आहे आठवा? Intensity is proportional to filament current. Intensity is proportional to filament current. And penetration power of X-ray is proportional to accelerating potential. लक्षात ठेवा. पुढे दोन टाइप्स ऑफ X-rays जस्ट कॅटेगरी केलेली आहे, लिहून घ्या. इन्फॉर्मेशन है, वी जस्ट हैव टू रिमेंबर इट, नो अदर वे. टाइप्स ऑफ एक्सरे, टू टाइप्स ऑफ एक्सरेज, सॉफ्ट एक्सरेज, हार्ड एक्सरेज. हार्ड एक्सरेजच्या वेवलेंथ स्मॉल आहे, फ्रिक्वेन्सी लार्ज आहे. सॉफ्ट एक्सरेजच्या वेवलेंथ लार्ज आहे, फ्रिक्वेन्सी स्मॉल आहे. चार्ट तयार करून घ्या.
हा लॅम्बडा पाहिजे इन अँगस्ट्रॉम युनिट. फायनल आन्सर आपोआप इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येतं. हे झाले आपल्याला 12,400 अपॉन लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट. एनर्जी करता 12,400 अपॉन लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट. आपोआप आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येतं. सॉफ्ट एक्सरेजच्या वेव्हलेंथ जास्त आहेत, 10 to 100 अँगस्ट्रॉम आहेत, आणि हार्ड एक्सरेजच्या वेव्हलेंथ कमी आहे, 0.1 to 10 अँगस्ट्रॉम आहेत. हार्ड एक्सरे वाल्यांच्या वेव्हलेंथ कमी, त्यांच्या फ्रिक्वेन्सी जास्त आहे, पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. सॉफ्ट एक्सरेज जास्त पेनिट्रेट करत नाहीत. एनर्जी काढायला माहिती आहे, एनर्जी ऑफ फोटॉन काढायला 12,400 अपॉन लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट करा. आन्सर आपोआप इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळणार. चार्ट झाला का बघा, इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवायचं. व्हॉट इज द रेंज ऑफ वेव्हलेंथ ऑफ सॉफ्ट एक्सरेज असं विचारतात. व्हॉट इज द रेंज ऑफ वेव्हलेंथ ऑफ सॉफ्ट एक्सरेज. आन्सर काय असेल? सॉफ्ट एक्सरेजच्या वेव्हलेंथ जास्त आहेत, हार्ड एक्सरेजच्या वेव्हलेंथ कमी आहेत. हार्ड वाल्यांच्या फ्रिक्वेन्सी जास्त, सॉफ्ट वाल्यांच्या फ्रिक्वेन्सी कमी. सॉफ्ट वाल्यांची वेव्हलेंथ जास्त आहे बघा, 10 to 100 आहे. हार्ड वाल्याची वेव्हलेंथ कमी आहे, 0.1 to 10 आहे. सो सॉफ्ट वाल्याच्या वेव्हलेंथची रेंज विचारली होती, ती असेल 10 अँगस्ट्रॉम टू 100 अँगस्ट्रॉम. प्युअरली इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन. पेनिट्रेशन पॉवर सॉफ्ट वाल्यांची लेस, ऑब्विसली नावानुसार कळतंय म्हणून तर त्यांना सॉफ्ट एक्सरेज म्हणतात. हार्ड एक्सरेजना पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे म्हणूनच तर त्यांना हार्ड एक्सरेज म्हणतात. नावावरून लक्षात ठेवू शकतो, वी कॅन रिमेंबर दॅट बाय नेम, किंवा ऍटलीस्ट लेसला सॉफ्ट असाइन करा आणि मोअरला हार्ड असाइन करा, असं लक्षात ठेवता येते. डन. झालं का? बर, नेक्स्ट झालं ना? बर, एक मिनिट फक्त जरा ऑब्झर्व करा काय होतं. ही सगळी स्टोरी जी काय एक्सरे जो आहे त्याची स्टोरी जरा आपण बघूयात. आपण म्हटलं ना की इन्सिडेंट इलेक्ट्रॉन आणि जे काय टार्गेट आहे त्या टार्गेटचं जे काय ऍटम आहे, या इन्सिडेंट इलेक्ट्रॉन आणि टार्गेट ऍटम मध्ये अशी काहीतरी इंटरॅक्शन होते की हा जो काय टार्गेट ऍटम आहे यातनं एक्सरेचा फोटॉन बाहेर पडतो. असं काय होतं? आपण टार्गेट वरती इलेक्ट्रॉन्स टाकले, हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन टाकले, मग असं काय झालं की या टार्गेट मधून एक्सरेज बाहेर पडले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडले. हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे का? नाही. फर्मिओनिक इमिशन आहे का? नाही. काय आहे हे मग? का याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडायला लागले, विच वी कॉल ॲज एक्सरेज. असं काय व्हायला लागले बघूया. सिंपल लॉजिक आहे, मी काय काय सांगतो पहिल्यांदा ऐका. एक हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन आला, टार्गेट जवळ आला, बरोबर. तो टार्गेट जवळ आल्यानंतर, हा टार्गेट आहे आपला टार्गेट ऍटम, की त्याची के शेल, एल शेल, एम शेल. के म्हणजे फर्स्ट, एल म्हणजे सेकंड, एम म्हणजे थर्ड, अँड सो ऑन. के एल एम एन ओ पी असं आहे ते सगळं. ओके. बर, त्याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्या न्यूक्लियस मध्ये भरपूर प्रोटॉन्स पण आहेत. होतंय काय तर होतंय असं, जेव्हा हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या फील्ड मध्ये येतो तेव्हा हा जो काय इलेक्ट्रॉन आहे तो या न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्स मध्ये जेव्हा येतो तेव्हा तो न्यूक्लियस मुळे फोर्स एक्सपिरियन्स करतो आणि त्या फोर्स मुळे हा इलेक्ट्रॉन जो आहे तो ऍक्सेलरेट होतो. आता इथं जेव्हा तो ऍक्सेलरेट होत असतो, इन रियालिटी त्याचा स्पीड थोडासा कमी होतो, कारण हा जो काय न्यूक्लियस आहे हा त्याला लवकर त्याच्या फील्ड मधनं बाहेर जाऊ देत नाही. समजतंय का? सो हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला त्याच्या फील्ड मधून इझिली बाहेर जाऊ देत नाही. सो इन रियालिटी हा इलेक्ट्रॉन डिसलरेट होतो. इट लुजेस सम ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी व्हाईल एक्झिटिंग फ्रॉम द न्यूक्लियस फील्ड. न्यूक्लियसच्या फील्ड मधून एक्झिट होताना इलेक्ट्रॉननं स्वतःची कायनेटिक एनर्जी लूज केलेली असते. सो इथं तो इलेक्ट्रॉन स्वतःची वेलॉसिटी चेंज करत असतो. आता जेव्हा जेव्हा वेलॉसिटी चेंज होते तेव्हा तेव्हा ऍक्सेलरेशन.
अँड व्हेनेव्हर देर इज अ ऍक्सलरेटिंग चार्ज इट रेडिएट्स एनर्जी. शिकलो होतो आपण, आठवत आहे का? ऍक्सलरेटिंग चार्ज रेडिएट्स एनर्जी. रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये म्हटलं होतं का? सर्क्युलर मोशन करणारा इलेक्ट्रॉन, त्याची वेलॉसिटी ऍटलीस्ट डायरेक्शन मध्ये तरी चेंज व्हायला लागली आहे ना. मग डायरेक्शन चेंज होते म्हणजे वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी चेंज झाली की ऍक्सलरेशन आलं, ऍक्सलरेशन आलं की त्या इलेक्ट्रॉनने एनर्जी रेडिएट केली पाहिजे. मग होतंय काय, तर इन्सिडंट इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या फील्ड मधून एक्झिट करतो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी लेस आहे दॅन द इनिशियल. मग बाकीची जाते कुठं, तर बाकीची एनर्जी तर इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणून बाहेर येते. समजतंय का? असं आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. याला का म्हणून नाही विचारताय. दिस इज व्हॉट हॅज हॅपन. हा, एक्सप्लेनेशन असं देता येते. इट इज अ एक्सलरेटिंग चार्ज, इट शुड रेडिएट एनर्जी. एव्हरी एक्सलरेटिंग चार्ज शुड रेडिएट एनर्जी. क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिंग तेवढं आहे. हा इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या फोर्स फील्ड मध्ये येईल तेव्हा ऑफकोर्स तो एक्सलरेट होणार. एक्सलरेट होईल किंवा डिसलरेट होईल. चला, त्याचं स्पीड वेलॉसिटी जी काय आहे ते कमी जास्त व्हायला लागलंय. देन डेफिनेटली इट हॅज टू रेडिएट एनर्जी. इफ इट रेडिएट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, देन इट्स फायनल एनर्जी मस्ट बी लेस दॅन द ओरिजिनल. सो ही त्या इलेक्ट्रॉनची इनिशियल एनर्जी 1/2 mv1 स्क्वेअर, ही त्या इलेक्ट्रॉनची फायनल एनर्जी 1/2 mv2 स्क्वेअर, and this is the energy difference which is emitted as X-ray. Some energies of course is lost in the form of heat. म्हणजे इन्सिडेंट एनर्जी इज इक्वल टू काय काय म्हटलं पाहिजे, इन्सिडेंट एनर्जीचं काय काय होणार, थोडासा लॉस, थोडासा फोटॉन आणि थोडासा फायनल. आलं का लक्षात? लॉस पण होणार, फोटॉन पण होणार आणि फायनल एनर्जी पण होणार. सो इनिशियल एनर्जी इज इक्वल टू लॉस, एनर्जी लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट or energy converted in the form of heat plus energy emitted in the form of photon plus the remaining final kinetic energy. So इथं कसं लिहिलंय बघा, लॉस इन केई. लॉस इन केई म्हणजे काय, इनिशियल केई मायनस फायनल केई. लॉस झालाय ना इलेक्ट्रॉनच्या केईचा, काय झालाय, लॉस झालाय. इनिशियल मायनस फायनल, इनिशियल मायनस फायनल म्हणजे लॉस. हा लॉस कशा कशामध्ये कन्वर्ट होणार, टू इमिट द एक्सरे फोटॉन प्लस हीट. बरोबर का? जी काही एनर्जी लॉस झाली असं लिहिता आलं असतं ना, इनिशियल एनर्जी कशी कशी खर्च झाली, थोडा एक्सरेचा फोटॉन, थोडा लॉस आणि बाकी सगळं शिल्लक राहिलं, बाकी सगळं शिल्लक असं लिहिता आलं असतं. दॅट इज ऑल्सो परफेक्टली फाईन. बरोबर. आता मला सांगा, प्रत्येक इलेक्ट्रॉननं केलेला एनर्जी लॉस, आता जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या फार जवळून जातात, ज्या इलेक्ट्रॉनचा पाथ न्यूक्लियसच्या फार जवळ आहे ते फार जास्त एनर्जी लूज करतात. जे इलेक्ट्रॉन फार जास्त, ज्या इलेक्ट्रॉनचा एनर्जी लॉस फार जास्त असेल, ज्या इलेक्ट्रॉनचा एनर्जी लॉस फार जास्त असेल त्या इलेक्ट्रॉननी इमिट केलेल्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी पण फार जास्त असेल. परत आहे का? ज्या इलेक्ट्रॉनचा पाथ न्यूक्लियसच्या फार जवळ आहे, जवळून जातात, जे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या फार जवळून जातात ते फार जास्त एनर्जी लूज करतात, कारण त्यांना नंतर न्यूक्लियसच्या फील्ड मधनं बाहेर येणं तेवढं सोपं नाहीये. ते फार फार जास्त एनर्जी लूज करून येतात. ओके. मग जेवढा एनर्जीचा लॉस इन कायनेटिक एनर्जी जेवढा जास्त असेल तेवढा इमिटेड फोटॉनचा फ्रिक्वेन्सीचा नंबर जास्त असेल. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढी वेव्हलेंथ कमी असेल. समजतंय का? तीही लोक आहेत, तीही लोक आहेत. इथं ग्राफ प्लॉट केलाय कशाचा, intensity of emitted X-ray versus the wavelength of emitted X-ray. Intensity versus wavelength. या वेव्हलेंथच्या एक्सरेची इंटेन्सिटी एवढी आहे, या वेव्हलेंथच्या एक्सरेची इंटेन्सिटी जास्त आहे, या वेव्हलेंथच्या एक्सरेची इंटेन्सिटी कमी आहे, या वेव्हलेंथच्या एक्सरेची इंटेन्सिटी कमी आहे. असं एक नेचर ऑब्झर्व झालं. हे नेचर एक्सप्लेन करता येतं, यात काय अडचण नाहीये. मी सांगतो बघा कसं. मला सांगा, इंटेन्सिटी कशाला प्रपोर्शनल आहे, नंबर ऑफ इमिटेड फोटॉन्सला. किती फोटॉन्स बाहेर पडतील हे किती इलेक्ट्रॉन्स इन्सिडेंट आहेत याच्यावरती डिपेंडंट आहे. आता जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या फार जवळून जातात त्यांचा फार जास्त एनर्जी लॉस, जेवढा एनर्जी लॉस जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी.
तेवढी वेव्हलेंथ कमी. सो ही जी काय लोक आहेत, कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स कमी आहेत, जास्त वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स पण कमी आहेत. बरोबर का? कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स कमी आहेत म्हणून त्या एक्सरेची इंटेन्सिटी कमी आहे. जास्त वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स पण कमी आहेत, पण एका सर्टन व्हॅल्यू ऑफ वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स फार जास्त एमिट झालेत म्हणून त्यांची इंटेन्सिटी फार जास्त आहे. रिझन सिंपल आहे. मला सांगा, न्यूक्लियसच्या फार जवळून जाणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी असतील, न्यूक्लियसच्या फार लांबून जाणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण कमी असतील. बऱ्यापैकी इलेक्ट्रॉन्स एका सर्टन रिजन मधूनच जात असतील. आलं का लक्षात? कळतंय का? थाउजंड्स ऑफ ऍटम्स आहेत टार्गेटमध्ये. सो इलेक्ट्रॉन जेव्हा त्या थाउजंड्स ऑफ ऍटम्स मधून क्रॉस होऊन जात असतात तेव्हा फार जास्त इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काही न्यूक्लियसच्या जवळून नाही जाऊ शकत. फार जास्त इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या लांबून पण जात नाहीत, पण बऱ्यापैकी इलेक्ट्रॉन्स एका न्यूक्लियस पासून सर्टन डिस्टन्स वरनं जातात. सो मेजॉरिटी ऑफ दी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते न्यूक्लियस पासून एका सर्टन डिस्टन्स न क्रॉस होतात. अगदी जवळून पण क्रॉस होत नाहीत, अगदी लांबून पण क्रॉस होत नाहीत. फार कमी इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या जवळून क्रॉस होतात. म्हणजे असे इलेक्ट्रॉन्स फार कमी आहेत ज्यांचा एनर्जी लॉस मॅक्सिमम आहे. कारण न्यूक्लियसच्या जितक्या जवळून जाल तितका एनर्जी लॉस जास्त, जितका एनर्जी लॉस जास्त तितकी फ्रिक्वेन्सी जास्त, जितकी फ्रिक्वेन्सी जास्त तितकी वेव्हलेंथ कमी. सो कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स कमी आहेत. रिझन काय? कारण न्यूक्लियसच्या जवळून जाणारे इलेक्ट्रॉन्स काउंट मध्ये कमी आहेत, लांबून जाणारे इलेक्ट्रॉन सुद्धा काउंट मध्ये कमी असतात. एका सर्टन रिजन मधून ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या डिस्टन्स, न्यूक्लियस पासून एका सर्टन डिस्टन्स पासून, न्यूक्लियस पासून एक सर्टन डिस्टन्स जर आपण बघितलं तर त्या डिस्टन्स मधून मेजॉरिटी ऑफ दी इलेक्ट्रॉन जात असतात आणि त्यांना करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आणि वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स फार जास्त आहेत. म्हणून असा हा बेल शेप कर्व आहे. मग सर तुम्ही असं म्हणाल, सर हा लॅम्बडा मीन काय आहे? वाय देर इज सम मिनिमम वेव्हलेंथ? याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ वाले फोटॉन्स का बाहेर पडत नाहीये? या मिनिमम वेव्हलेंथ पेक्षा जास्त वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स बाहेर पडत आहेत, पण या वेव्हलेंथ पेक्षा कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स बाहेर का पडत नाहीये? रिझन सिंपल आहे. मला सांगा. सर्टन मिनिमम वेव्हलेंथचं रेस्ट्रिक्शन आहे. मिनिमम वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असेल, मिनिमम वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असेल. आता फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड फोटॉन मॅक्सिमम केव्हा मिळेल? हा न्यू मॅक्सिमम येण्यासाठी हा एनर्जी लॉस काय असला पाहिजे? मॅक्सिमम. आणि हा हीट लॉस पण काय असला पाहिजे? 0. म्हणजे हा जो काय कायनेटिक एनर्जीचा लॉस आहे तो सगळाच्या सगळा कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? फोटॉन मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. तर हायली एनर्जेटिक फोटॉन बनेल विदाउट एनी लॉस इन हीट. म्हणजे इलेक्ट्रॉननं जेवढी एनर्जी आणली आहे तेवढी सगळीच्या सगळी एनर्जी कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? फोटॉन मध्ये. आणि बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी 0 असली पाहिजे. आणि लॉस ऑफ एनर्जी इन दी फॉर्म ऑफ हीट पण किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. तेव्हा तुम्हाला काय मिळेल? हायएस्ट एनर्जी असणारा फोटॉन मिळेल. आणि हायएस्ट एनर्जी असणारा फोटॉन मिळाला त्याला करस्पॉन्डिंग हायएस्ट फ्रिक्वेन्सी असणारा फोटॉन मिळाला. म्हणजे फ्रिक्वेन्सी वरती मॅक्सिमम लिमिट आहे. न्यूची एक मॅक्सिमम व्हॅल्यू ठरलेली आहे. मग न्यूची मॅक्सिमम व्हॅल्यू ठरलेली असेल तर लॅम्बडाची मिनिमम व्हॅल्यू पण ठरलेली असेल. फ्रिक्वेन्सीची मॅक्सिमम व्हॅल्यू ठरली आहे तर वेव्हलेंथची मिनिमम व्हॅल्यू ठरलेली असेल. आर यू गेटिंग दिस? परत एकदा बघा. मॅक्सिमम एनर्जीचा फोटॉन बाहेर पडण्यासाठी या इलेक्ट्रॉनची सगळी एनर्जी कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? फोटॉन मध्ये. त्याची फायनल एनर्जी 0च पाहिजे. लॉस पण किती पाहिजे? इन दी फॉर्म ऑफ हीट 0 पाहिजे. सो ही सगळी एनर्जी जेव्हा फोटॉन मध्ये कन्वर्ट होते तेव्हा मॅक्सिमम एनर्जी असणारा फोटॉन मिळतो. त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सीची फोटॉनची मॅक्सिमम एनर्जी ठरली तर फ्रिक्वेन्सीची मॅक्सिमम व्हॅल्यू ठरली, आणि फ्रिक्वेन्सीची मॅक्सिमम व्हॅल्यू ठरली तर वेव्हलेंथची मिनिमम व्हॅल्यू ठरली ना.
म्हणून त्या ठराविक वेव्हलेंथ पेक्षा कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स बाहेर पडणं पॉसिबलच नाहीये. आलं का लक्षात? समजायला लागलंय? बर, आता तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. डायग्राम ड्रॉ करायची असेल करा किंवा कराच डायग्राम ड्रॉ. एकदा डायग्राम ड्रॉ करा, हे सगळं लिहा. आता जे काय आपण डिस्कस केले ते. लॅम्बडा मीनला आणखीन एक नाव आहे, कट ऑफ वेव्हलेंथ और थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. लॅम्बडा मीन चं नाव आहे कट ऑफ वेव्हलेंथ और थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ असणारे फोटॉन्स बाहेर पडत नाहीत. ऑब्वियसली डिस्कस केलं जस्ट रिझन आपण. बर, लिहित ऐका. उद्या पेपर किती वाजता आहे? 12:30 ते 3. पेपरच्या दिवशी येणार आहात? पेपरच्या दिवशी येणार आहात का? का मधल्या दिवशी येणार? पेपरच्या दिवशी येणं शक्य होईल का? मॅनेज होईल का तुम्हाला? सकाळी लेक्चर करून दुपारी पेपर देणं, का अभ्यास करणार आहात? सकाळी अभ्यास करणार, वेळ वाया घालवणार नाही ना? ठीक आहे, पेपरच्या दिवशी सुट्टी देतो. पूर्ण दिवस सुट्टी पेपरच्या दिवशी. पण तो दिवस वेस्ट नाही घालवायचा. 11 तारखेपर्यंत सुट्टी देऊ शकत नाही कंटिन्युअसली, तेही समजून घ्या. मधले दिवस बोलवतो 8 ते 5. आठ ते 2 नको. बसून इथं अभ्यास करूया. टाइम वेस्ट नको करायला. मधले सगळे दिवस 8 ते 5 करूयात. ग्रुप वाईज आता आपण स्टडी पण करणार आहोत. बोललेत ना केवळ सर तुमच्याशी? सीईटी, नीट, जेडबलई सेपरेट बसू आपण. एक टास्क घेऊ, एक टास्क कंप्लीट करू. सगळे टीचर्स ते व्हेरीफाय पण करतील. सुरू करू आता आपण. ऑलरेडी बरंच काम केलेलं आहे आपण. थोड्याशा काही राहिलेल्या गोष्टी त्याही कंप्लीट करून घेऊ. आता रेग्युलर सिलेबस बघताय तुम्ही. थेरॉटिकल गोष्टी शिल्लक राहिलेल्या. सो लेट इट गो ऑन इट्स ओन पेस. कारण ते लक्षात ठेवायचं, त्याला वेळ लागतो. पण ते कव्हर होत जाईल, त्याची काय काळजी करायचं कारण नाही. सो पेपरच्या दिवशी कंप्लीट हॉलिडे असेल. सकाळी 6ला उठून अभ्यास करा पेपरच्या वेळेपर्यंत. परत पेपर द्या, घरी जाऊन परत अभ्यास करा. पुढच्या दिवशी इथं अभ्यास करा, परत घरी जाऊन इथनं परत पेपरचा अभ्यास करा. तेवढंच करायचं पुढचे काही महिने. आणि ती फेज एन्जॉय करा, कारण ही फेज परत येत नाही आयुष्यात. एकदाच येते 11वी-12वी. आता जे तुम्ही एक्सपिरियन्स कराल, पेपर, मग हा पेपर झाल्यावर तो पेपर, मध्ये एकच दिवस गॅप, हे सगळं जे काय तुमच्या डोक्यात असतंय ना, हे सगळं टॅकल होतंय. हे सगळं मीही केलेलं आहे. तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये असताना सुद्धा मी केलेलं आहे. असं वाटायचं डोकं म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी आहे. पेपर झाला की त्याचं काय आठवत नाही, पुढच्या पेपरचं फक्त मेमरीमध्ये भरायचं. असं होत आहे. पण जितका तुमचा ब्रेन स्ट्रॉंग असतो तेवढं तो कॅपेबल असतो. तुम्ही त्याला कमी समजू नका. तो एका दिवसात तेवढे सगळे चॅप्टर करू शकतो. डेफिनेटली करू शकतो. तुमच्या लक्षात येईल. तुम्ही एक्झाम दिल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल, नाही सर राहिलं सगळं लक्षात, मी लिहून आलो एक्झाम मध्ये. सो ते हळूहळू आता एक्झामचं प्रेशर ते सहन करणं, मधला टाइम न वेस्ट करता यूज करणं, युटिलाइज करणं, हे सगळं शिकाल तुम्ही.
पेपर कितीला संपणार आहे तुमचं? कितीला संपेल? 3ला संपेल. बर. तर मधल्या सगळ्या दिवशी तुम्ही इथं येऊन बसून अभ्यास करू शकता. 8 ते 5 रोज इन्स्टिट्यूट ओपन असतं. म्हणजे तुम्हाला पेपरच्या दिवशी पण इथं यायचं आहे, डेफिनेटली या, इथं बसा. पेपर झाल्यानंतर 3 ते 5 इथं बसायचं असेल या, नो इश्यूज. मधल्या दिवशी तर यायचंच आहे. म्हणजे आपल्याला आपलं शेड्यूल एक 8 ते 5 असं एक व्यवस्थित करता येईल. तुम्हाला इथे सोयीस्कर होईल. एका ठिकाणी बसून अभ्यास करायची सवय लागेल, कारण आता ते हायली इम्पॉर्टंट आहे. झालं का बघा लिहून? आता एक एक टास्क द्यायला चालू करेन तुम्हाला. ते टास्क कंप्लीट करून यायचं आहे. त्यासाठी इथं तुम्ही दुपारी थांबणं पण गरजेचं आहे. मला 2-2 दिवस एक एक सब्जेक्ट टीचर 3 ते 5 घेऊन बसेल, किंवा 2.5 ते 5 घेऊन बसेल. टास्क देईल, टास्क कंप्लीट करून घेईल. काही डाऊट्स असतील डाऊट्स क्लिअर करून घेईल. या सगळ्या गोष्टी आता होतील टिल दी एक्झाम, मे महिन्यापर्यंत. तुमचं काम असेल रिव्हिजन करणं, गणित सोडवणं, रिव्हिजन करणं, गणित सोडवणं, तेवढंच करायचं. रिव्हिजन, क्वेश्चन्स, डाऊट्स, रिव्हिजन, क्वेश्चन्स, डाऊट. लागते त्याची सवय. नंतर 30 फेज तुम्ही एन्जॉय करायला चालू करा. लक्षात येते. झालं का? जायचं का पुढं आदित्य? नेक्स्ट, कंटिन्युअस स्पेक्ट्रम का म्हटलं याला नाव? ऑल पॉसिबल वेवलेंथ आहेत का काही ठराविक वेवलेंथ आहेत? कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे की लाईन स्पेक्ट्रम आहे? कंटिन्युअस की लाईन? कंटिन्युअस. डिस्क्रीट नाही आहे किंवा लाईन नाही आहे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे, कारण ऑल पॉसिबल वेवलेंथ आहे. एका ठराविक व्हॅल्यू पासून ऑल पॉसिबल वेवलेंथ आहे. असं नाही की ही आहे मग ही वेवलेंथ आहे मग ही वेवलेंथ आहे, असं नाही आहे. ऑल पॉसिबल वेवलेंथ आहे. बर, आपण काय करूया, लॅम्डा मीन ची व्हॅल्यू काढूया. लॅम्डा मीन ची व्हॅल्यू काढूया. चला लिहा. द लॉस इन केई ऑफ इलेक्ट्रॉन, कट ऑफ वेवलेंथ ऑफ एक्सरे. द लॉस इन केई ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1/2 mv1 स्क्वेअर, म्हणजे एंट्रीला एनर्जी किती होती एवढी, एक्झिटला एनर्जी एवढी होती, बाकीची लॉस झाली. ती कशात तर कन्वर्ट व्हायला पाहिजे, मग ती फोटॉन आणि हीट मध्ये कन्वर्ट झाली. ती फोटॉन आणि हीट मध्ये कन्वर्ट झाली. द लॉस इन केई ऑफ इलेक्ट्रॉन 1/2 mv1 square minus 1/2 mv2 square is equal to h nu plus heat, is equal to h nu plus heat, is equal to h nu plus heat. When electron loses its entire energy, सगळी एनर्जी त्यानं लॉस करून टाकली, म्हणजे एक्झिटला त्याच्याकडे काही एनर्जीच नव्हती. When the electron loses its entire energy, then V2 is equal to 0. Then V2 is equal to 0. When electron loses its entire energy, then V2 is equal to 0. V2 0 असेल तर 1/2 and V2 square पण 0 आला, म्हणजे एक्झिटला त्याच्याकडे एनर्जीच नव्हती. एंट्रीला होती, सगळी लॉस झाली, एक्झिटला 0. 1/2 and V2 square is equal to 0. बर, आणि अशी एक स्पेशल केस जर आम्ही कन्सिडर केली, also if all of its energy is converted into X-ray, सगळी एनर्जी एक्सरे मध्येच कन्वर्ट झाली,
फोटॉन मध्येच कन्वर्ट झाली, लॉस पण काय नाही झाली हीट मध्ये. ऑल्सो इफ ऑल ऑफ इट्स एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू एक्सरे, म्हणजे हीट झिरो, सगळं फोटॉन मध्येच कन्वर्ट झालं. वी गेट मॅक्सिमम एनर्जी एक्सरे, तेव्हा आपल्याला एक्सरेचा फोटॉन जो असतो तो मॅक्सिमम पॉसिबल एनर्जीचा मिळतो, बरोबर ना. एकतर सगळी एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, फोटॉन मध्ये कन्वर्ट झाली. ना लॉस आहे ना फायनली इलेक्ट्रॉन कडे स्वतःकडे काही एनर्जी आहे, लॉस पण नाही झाला, हीट लॉस काय नाही झाला, स्वतःकडे पण काही एनर्जी नाही आहे. सगळी जी काही इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली, फोटॉन मध्येच कन्वर्ट झाली. तर तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम एनर्जी फोटॉन मिळतो. implies that we get maximum energy X-ray photon. Therefore, 1/2 mv1 square is equal to the 1/2 mv1 square minus 0 is equal to h nu max plus 0. हा 0 म्हणजे काय, फायनल एनर्जी 0. हा 0 म्हणजे काय, हीट इक्वल टू 0. आणि फोटॉनची एनर्जी मॅक्सिमम म्हणून h nu max म्हटलं. h nu मॅक्सिमम असेल तर न्यू पण मॅक्सिमम असेल. फर्स्ट इक्वेशन मिळालं आपल्याला 1/2 mv1 स्क्वेअर. इलेक्ट्रॉन एंट्री करताना जी काही एनर्जी आहे, न्यूक्लिअर फील्ड मध्ये तो एंट्री जेव्हा करतोय तेव्हा त्याची एनर्जी आहे 1/2 mv1 स्क्वेअर. सगळीच्या सगळी कन्वर्ट झाली फोटॉन मध्ये, इज इक्वल टू h nu max, इज इक्वल टू h nu max, इज इक्वल टू h nu max. आता इलेक्ट्रॉनला एंट्री करताना जी काही कायनेटिक एनर्जी दिली आहे ती कशी दिलेली असते, इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी कोण देतं, या इलेक्ट्रॉन्सना कायनेटिक एनर्जी कोण देतं, ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल, बरोबर का. या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती असणार, वर्क डन बाय दिस पोटेन्शियल डिफरन्स, वर्क डन बाय द व्होल्टेज किंवा वर्क डन बाय द पोटेन्शियल डिफरन्स किती असतं, W इज इक्वल टू VQ. V म्हणजे V, Q म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, म्हणजे V इंटू Q म्हणजे V इंटू E किंवा E इंटू V, V म्हणा किंवा EV म्हणा. सो ह्या इलेक्ट्रॉनला V एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सनं ऍक्सलरेट केल्यानंतर इलेक्ट्रॉनची एनर्जी किती होणार, E इंटू V, बरोबर का, आठवतंय का. वर्क डन इन ऍक्सलरेटिंग अ चार्ज किती असतं, W इज इक्वल टू VQ. आता चार्ज आहे इलेक्ट्रॉन, किती वर्क होणार, V इंटू E म्हणा किंवा E इंटू V. हे जे काय वर्क झालं हे सगळं कशामध्ये कन्वर्ट होत आहे, इलेक्ट्रॉनच्या कायनेटिक एनर्जी मध्ये, बरोबर का. सो या इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी द्यायचं काम कोणी केलं, या अप्लाइड व्होल्टेजनं केलं. किती असेल या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी बिफोर एंट्री इनटू द न्यूक्लिअर फील्ड ऑफ द टार्गेट. टार्गेटच्या न्यूक्लिअर फील्ड मध्ये जस्ट तो एंट्री करायच्या आधी त्या इलेक्ट्रॉन्सकडे किती एनर्जी असेल, E इंटू V, where V is the applied potential difference, where V is the applied potential difference. So ती जी काही एंट्रीची कायनेटिक एनर्जी आहे ती किती आहे बघा, लिहा. Now let the accelerating potential used to provide the kinetic energy to the electron is V. Accelerating potential किती assume करूयात, V. Now let the accelerating potential used to provide the kinetic energy to electron is V. Accelerating potential V घेऊया, बरं ठीक आहे. Then इलेक्ट्रॉनला जी काही कायनेटिक एनर्जी दिली आहे बिफोर एंट्री इन द न्यूक्लिअर फील्ड ऑफ टार्गेट ती आहे 1/2 mv1 स्क्वेअर. ती कशामुळे मिळाली इलेक्ट्रॉनला, बिकॉज ऑफ दिस ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल मिळाली, बिकॉज ऑफ दिस ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल ती एनर्जी त्याला मिळालेली आहे. या ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल मुळे त्याला ती एनर्जी मिळाली आहे. सॉरी, आय शुड हॅव इंडिकेटेड हिअर. या ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल V मुळे त्याला ही कायनेटिक एनर्जी मिळाली आहे. सो आता या 1/2 mv1 स्क्वेअरला EV न रिप्लेस करायचं. E is the charge on electron, V is the accelerating voltage. इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 करायचं. इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 करायचं, 1/2 mv1 स्क्वेअरला रिप्लेस करायचं EV न. सो या 1/2 mv1 स्क्वेअरला रिप्लेस केलं EV न. सो EV is equal to h nu max. EV is equal to h nu max. Nu is equal to C by lambda. Nu is equal to काय,
सी बाय लॅमडा. मग न्यू मॅक्स किती असेल? सी बाय लॅमडा मीन. फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम असेल तर वेवलेंथ काय पाहिजे? मिनिमम. फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम असेल तर वेवलेंथ काय पाहिजे? मिनिमम. सो न्यू ला कसं रिप्लेस केलं? सी बाय लॅमडा. न्यू मॅक्स आहे तर लॅमडा काय असला पाहिजे? मीन असला पाहिजे. आणि लॅमडा मीनच तर काढायचा आहे ना. लॅमडा मीन साठी इक्वेशन काय झालं? हा लॅमडा मीन जो आहे तो लेफ्टला गेला. लॅमडा मीन लेफ्टला गेला, हा ईव्ही डिवाइड करायला हवा. सो लॅमडा मीन इज इक्वल टू काय आलं? HC अपॉन ईव्ही. समजतंय का? लॅमडा मीन किती आलं? HC अपॉन ईव्ही आलं. येते का लक्षात? बर, HC अपॉन ईव्ही थोडस कॅल्क्युलेशन ऑलरेडी सिम्प्लिफाय करून ठेवलं होतं, आठवत असेल तुम्हाला. जर लॅमडा अँगस्ट्रॉम युनिट मध्ये पाहिजे असेल तर आन्सर डायरेक्टली काय लिहू शकतो आपण? 12,400 अपॉन हा ईव्ही लिहित बसायचं नाही, फक्त हा व्ही लिहायचा व्होल्ट मध्ये, काम होतंय. हा ईव्ही लिहित बसायचाच नाही, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वगैरे काही टाकतच बसायचं नाही. हे HC अपॉन ई चं डायरेक्ट आन्सर येतंय 12,400. आणि ते सगळं मॅनेज केलेलं आहे आपण. हे 12,400 इलेक्ट्रॉन व्होल्ट एम्पियर असं आहे ते. त्या इलेक्ट्रॉनला हा इलेक्ट्रॉन कॅन्सल होतो. व्होल्टला कॅन्सल व्हायला इथलं व्होल्टेज व्होल्ट मध्ये पाहिजे आणि अँगस्ट्रॉम युनिट आणि अँगस्ट्रॉम युनिट मॅच होतं. सो या 12,400 चं युनिट काय आहे? या 12,400 चं युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट अँगस्ट्रॉम युनिट. त्या इलेक्ट्रॉनला हा इलेक्ट्रॉन ऑलरेडी कॅन्सल झाला, त्यामुळे आता या 12,400 चं युनिट काय आहे? व्होल्ट अँगस्ट्रॉम युनिट. त्या व्होल्टला कॅन्सल व्हायला इथलं व्होल्टच पाहिजे आणि अँगस्ट्रॉम युनिट बरोबर हे अँगस्ट्रॉम युनिट मॅच होणार. आलं का लक्षात? म्हणून लॅमडा मीन जर पाहिजे असेल तर 12,400 अपॉन व्ही इन व्होल्ट. लॅमडा मीन इन अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 12,400 अपॉन व्होल्टेज इन व्होल्ट, ऍक्सलरेटिंग व्होल्टेज इन व्होल्ट. कोलिक ट्यूब मधलं ऍक्सलरेटिंग व्होल्टेज टाका, असतंय ते 15,000 व्होल्ट. टाका एक 15,000 व्होल्ट. 1000 ने डिवाइड करणं इझी आहे, 15 ने डिवाइड करणं इझी आहे. काढा लॅमडा मीन, तो डायरेक्टली अँगस्ट्रॉम युनिट मध्ये मिळतो तुम्हाला. आलं का लक्षात? सो कट ऑफ वेवलेंथ किंवा थ्रेशोल्ड वेवलेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते विथ द फॉर्म्युला HC अपॉन ईव्ही. फॉर्म्युला आहे HC अपॉन ईव्ही. फॉर्म्युला आहे HC अपॉन ईव्ही. पण त्याला जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं म्हणून ठरवलं तर ऐनवेळी तुम्ही या व्हॅल्यूज टाकत बसू नका. HCE आणि व्ही च्या व्हॅल्यू टाकत बसू नका. HC आणि E युनिव्हर्सली फिक्स आहेत ना, काढून टाका की तो नंबर. फक्त व्ही व्होल्ट मध्ये टाका, लॅमडा अँगस्ट्रॉम युनिट मध्ये डायरेक्टली मिळणार आहे. हे वेगळं करायची गरज नाही. 12,400 अपॉन व्ही इन व्होल्ट म्हणजे लॅमडा मीन इन अँगस्ट्रॉम युनिट मिळतो. फॉर्म्युला पाठ करावा लागेल हा ऑफकोर्स. लॅमडा मीन इज इक्वल टू HC अपॉन ईव्ही. समजा पाठ नाही झाला तर ऐनवेळी हे डेरिव्हेशन करावं लागेल. तो सगळा लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी जो काय आहे तो फोटॉन मध्येच कन्वर्ट झाला. ते सगळी एनर्जी फोटॉन कडेच आहे, म्हणजे मॅक्सिमम एनर्जीचा फोटॉन आहे. मग एच न्यू मॅक्स आहे तर न्यू पण मॅक्स असेल. इलेक्ट्रॉन कडे असणारी कायनेटिक एनर्जी ही इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करून दिलेली आहे. मग त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी म्हणजे E इंटू व्ही. सो या 1/2mv1² ला EV ने रिप्लेस करा. मग न्यू मॅक्स काढा किंवा न्यू मॅक्स ला रिप्लेस करा C बाय लॅमडा मीन. न्यू इज इक्वल टू C बाय लॅमडा असतंय. तर न्यू मॅक्स इज इक्वल टू C बाय लॅमडा मीन आलं. मग लॅमडा मीन इज इक्वल टू HC अपॉन ईव्ही. त्याच्यापेक्षा बेटर फॉर्म्युला पाठ करा. लॅमडा मीन इज इक्वल टू HC अपॉन ईव्ही. आणि त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागलं तर 12,400 डिवाइडेड बाय व्ही इन व्होल्ट करा. लॅमडा ऑटोमॅटिकली अँगस्ट्रॉम युनिट मध्ये मिळतो. कळलं? सो कट ऑफ व्होल्टेज कट ऑफ वेवलेंथ पर्यंत लक्षात आलं. सो कट ऑफ वेवलेंथ डिपेंड्स ऑन व्हॉट? कट ऑफ वेवलेंथ डिपेंड्स ऑन ऍक्सलरेटिंग व्होल्टेज and not on cut off wavelength किंवा minimum wavelength depends on accelerating voltage and not on the target. मग ते टंगस्टन आहे का टीन आहे का दुसरं कुठलं मेटल आहे, मटेरियल आहे, त्याच्यावरती डिपेंडंट नाही. कट ऑफ वेवलेंथ डिपेंड्स ऑन ऍक्सलरेटिंग व्होल्टेज. एवढी फक्त नोट लिहा. Therefore cut off wavelength depends ओनली ऑन, बाकी कशावर नाही, टार्गेट वरती नाही, नेचर ऑफ टार्गेट वरती नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ टार्गेट. इट डिपेंड्स ओनली ऑन एक्सेलरेटिंग व्होल्टेज. डिपेंड्स ओनली ऑन एक्सेलरेटिंग व्होल्टेज.
It depends only on accelerating voltage. बाकी कशावर नाही. लक्षात? कंटिन्युअस एक्सरे लक्षात आले? लास्ट दोन पार्ट शिल्लक राहतात, दोन सबसेक्शन, कॅरेक्टरिस्टिक एक्सरे आणि मॉसलेज लॉ. कॅरेक्टरिस्टिक एक्सरे आणि मॉसलेज लॉ. जनरली 3-3 लेक्चर मध्ये हे चॅप्टर संपतात, पण आपण इन डिटेल इन डेप्थ सगळे पॉइंट कव्हर करतोय. शेवटचे चॅप्टर 3 लेक्चर 4 लेक्चर 3 लेक्चर 4 लेक्चर असे संपतात. मॉड्यूल मध्ये भरपूर सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी. क्वेश्चन आन्सर बघून घ्या फक्त. आणि सगळे सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही बघितल्यावरती सांगा फॉर्म्युला बेस्ड आहेत, कुठेही वेगळे डोकं लावायला लागेल. 70-80 सॉल्ड एक्झाम्पल्स दिले. क्वेश्चन आन्सर बघून घ्या, भरपूर दिले. चॅप्टर एवढा सहज आहे. चॅप्टरची थेरी 4 लेक्चर मध्ये 5 लेक्चर मध्ये होती. गणित भरपूर दिले. असू द्यायची, चांगलं झालं उलट. क्वेश्चन आन्सर बघता येते. बर, ठीक आहे. सो या लेक्चर मध्ये इथं थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज आणि मॉसलेज लॉ ह्या चॅप्टर पण आपला ओव्हर होईल. ठीक आहे. बरं, दुसरं म्हणजे आता दुपारी इथं थांबून आपण ग्रुप वाईज स्टडी करायचा आहे. तुम्ही नावं दिलेत ना देव सरांकडे, डिस्कस केलं होतं ना. नीटवाल्यांचा एकच ग्रुप असेल, नीटवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे? नीटवाल्यांचा एक ग्रुप असेल, ठीक आहे. आपण डिसाईड करू. आपण दुपारी रोज थांबायला चालू करू, बसू, आपण टार्गेट घेऊ, कंप्लीट करू, डाऊट्स करू, मग घरी. ठीक आहे, चला. सो आज दुपारी पण बसायचं आहेच. आज दुपारी बसायचं आहे. तू गेलीस तर चालेल. ठीक आहे. Online people, in this lecture we are going to stop at this point. Let me end the lecture at this point.